So hi dear students, welcome to first PYQ session of current electricity. पहा या सेशन मध्ये आपण Kirchhoff's first law, Kirchhoff's second law, then Weisner's network, meter bridge and finally potentiometer यावरतीचे MCQs घेतोय फ्रॉम MST CET 2020. आणखीन एक सेशन कंडक्ट केला जाईल PYQ सेशन नंबर 2. त्या सेशन मध्ये व्होल्टमीटर आणि ॲमीटर यावरतीचे तुमचे MST CET 2020 चे क्वेश्चन्स कव्हर केले जातील. तर पहा हा जो काही PDF आहे अराउंड 40 MCQचा PDF आहे हा तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल अलॉंग विथ आन्सर की. तुम्हाला तो PDF किंवा हे जे काही क्वेश्चन्स आहेत PYQचे नाही का, तर ते ॲज अ टेस्ट म्हणून तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. पहा की तुमचे किती क्वेश्चन्स करेक्ट येतात. आउट ऑफ 40 जो काही तुमचा करेक्ट काउंट असेल तो तुम्ही इथे कमेंट सेक्शनवरती मेन्शन करताय. तर पहा फिजिक्सचे जे काही MCQs असतात तर MST CET मध्ये विदिन 1 मिनिट एक्सपेक्टेड असतं की ते तुम्ही सॉल्व्ह कराल. एक क्वेश्चन 1 मिनिटाच्या आत तुम्हाला सॉल्व्ह करायचं असतं फिजिक्सचं, करेक्ट. तर एक पर्टिक्युलर स्पीड पण मला इथे मेंटेन करायला लागेल पहा या सेशनमध्ये. तर जर का तुमचं प्रिपरेशन थोडंसं वीक असेल नाही का, लाईक तुमचं थेरोटिकल प्रिपरेशन वगैरे आत्तापर्यंत व्यवस्थित नाही झालेलं, तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आधी ते व्यवस्थित करा आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे. यस, एक पॉईंट सांगायचा राहिला पहा, आजच्या सेशनमध्ये पोटेन्शियोमीटरचे क्वेश्चन्स थोडेसे जास्त आहे. 2020 मध्ये येणारे पोटेन्शियोमीटरवरती थोडेसे जास्त क्वेश्चन्स आलेले आहेत. आणि पहा थोडेसे क्वेश्चन्स, काही क्वेश्चन ट्रिकी पण होते, थोडेसे अवघड होते पण ॲक्च्युली. मला असं वाटतं की तुम्ही ज्यावेळेस हा असाइनमेंट हातात घ्याल ना सॉल्व्ह करायला, तर तुम्हाला ठीक आहे यार मीटर ब्रिजचे क्वेश्चन्स मे बी येऊन जातील, वेस्टर्न्स नेटवर्क वगैरे हे क्वेश्चन्स येऊन जातील, बट पोटेन्शियोमीटरच्या क्वेश्चन्समध्ये नक्की तुम्ही प्रॉब्लेम फेस कराल असं मला तरी वाटतं. मेजॉरिटी ऑफ स्टुडंट प्रॉब्लेम फेस करतील. समजा जर का तुम्ही प्रॉब्लेम फेस करत असाल तर समजून घ्या की तुमचा अभ्यास वीक आहे असं नाहीये. पोटेन्शियोमीटर आर्टिकलच तसं आहे की मेजॉरिटी ऑफ स्टुडंटला तो प्रॉब्लेम येतोच. हे पहा मी करेक्ट ओळखतो का तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ज्यावेळेस तुम्ही असाइनमेंट घ्याल ही डाउनलोड करून सॉल्व्ह करायला लागाल आणि मेजॉरिटी ऑफ डाऊट तुम्हाला जर का पोटेन्शियोमीटरमध्येच येत असतील तर मला सांगून द्या कमेंट सेक्शनवरती. आता मी सांगतो पहा की त्याला काय करायचं असतं, त्याला याचं सोल्युशन काय. पण जेवढं मी शिकवलंय मला इतकं माहिती आहे की पोटेन्शियोमीटर नॉर्मली अवघड आहे नाही का, लाईक बऱ्याच साऱ्या मुलांना ते अवघड जातं. काही गोष्टी अशा असतात यार की पहिल्या अटेम्प्टमध्ये समजून जातात. जसं की मेकॅनिक्सचा जो पार्ट आहे फिजिक्सचा, समजा रोटेशनल मोशन, रोटेशनल डायनामिक्स किंवा समजा ऑसिलेशन किंवा सरफेस टेन्शन, इलॅस्टिसिटी, या सोप्या आर्टिकल्स आहेत ॲक्च्युली, सोपे लेसन्स आहेत नाही का, ते आरामात तुम्हाला समजून जातात. मे बी न्यूमरिकल पण आरामात येऊन जातील त्याच्या. पण आता हा जो पार्ट आहे ना रे, करंट इलेक्ट्रिसिटी समजा किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक्स समजा, मॅग्नेटिक इफेक्ट समजा, EMI झाला, तर हा असा पार्ट आहे की जनरली थोडंसं अवघड जात असतं मुलांना. मेकॅनिक्स हे आपण 8, 9, 10th मध्ये पण केलेलं असतं, बट या गोष्टी थोड्याशा कमी केलेल्या असतात आपण 8, 9, 10th मध्ये. सो डेफिनेटली थोडंसं प्रॉब्लेम फेस करतात जनरली मुलं. आणि त्यामध्ये पण ॲक्च्युअलमध्ये आर्टिकल पण कॉन्सेप्च्युअल असल्यामुळे ओके फर्स्ट अटेम्प्टमध्ये नाही समजत. बऱ्याच वेळी असं होत असतं की एक गोष्ट फर्स्ट अटेम्प्टमध्ये समजते. आता हा जसा पोटेन्शियोमीटर आहे तो फर्स्ट अटेम्प्टमध्ये नाही समजणार, तुम्हाला 2, 3, 4 वेळेस त्याला रिवाइज करायला लागेल, स्टडी करायला लागेल, मग कुठे जाऊन त्याच्यामध्ये परफेक्शन यायला लागेल. फर्स्ट अटेम्प्ट करून ओके पोटेन्शियोमीटरचे सम्स आले असं मी हार्डली कोणता स्टुडंट पाहिला. ट्राय करायला लागतं आपल्याला 3-4 वेळेस. सो मी तुम्हाला सजेस्ट करतो की पोटेन्शियोमीटरचा जो व्हिडिओ आहे ना तो ओके कालचा लेक्चर होतं समथिंग बरोबर ना, परवाचा होतो सॉरी, त्या व्हिडिओमध्ये ना खूप जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं गेलेलं आहे. हर एक पॉईंट, एक प्रत्येक ईच अँड एव्हरी पॉईंट तिथे मी तुम्हाला तिथे मेन्शन करून सांगितलेलं, सर्व पॉईंट सर्व. जर का तो व्हिडिओ तुम्ही 3-4 वेळेस पाहाल ना, 3-4 वेळेस पाहाल म्हणजे एकदा पाहाल आणि त्याच्यावरती खूप सारा विचार कराल 3-3, 4-4 वेळेस, प्रत्येक आर्टिकलला समजून घेण्यासाठी थोडासा टाइम द्याल तिथे नाही का. आणि जर का तो लेक्चर तुम्हाला समजला ना, तुम्हाला न्यूमरिकलमध्ये प्रॉब्लेम नाही येणार, बिलकुल नाही येणार. अदरवाईज तो लेक्चर जर का तुम्ही इतका व्यवस्थित पाहिला नसेल ना, कोणता पण समजला आज पोटेन्शियोमीटरचा, तुम्हाला तो थोडासा अवघड जाणार आहे. पोटेन्शियल ग्रेडियंटचे सम्स मे बी इझी जातील, बट त्याच्यानंतरचे सम्स मे बी डिफिकल्ट जातील. आता माझा जो हा ॲनालिसिस आहे तर तुम्ही मला सांगा कमेंट सेक्शनवरती की हे करेक्ट आहे की नाही. ओके, आणि हे जर का करेक्ट असेल तर ट्रस्ट मी गाईज, मी जे सांगतो तितकं फक्त फॉलो करा. ओके, हा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होईल, आजच रिझॉल्व्ह होईल असं नाहीये, ग्रॅज्युअली रिझॉल्व्ह होईल. ओके, मे बी थर्ड, फोर्थ, फिफ्थ रिव्हिजनला रिझॉल्व्ह होईल. पण जर का रिझॉल्व्ह करायचं असेल तर हाच एक डायरेक्शन आहे. अदरवाईज तुम्ही बोलाल जर का सर फॉर्म्युला वगैरे नाही चालत, पहा ना आजचे न्यूमरिकल तुम्हाला समजून सांगतील की फॉर्म्युला करून गोष्टी नसतात येत, समजायला लागत असतात ते. ठीक आहे गाईज. सो गाईज सेशन मी स्टार्ट करतो विथ क्वेश्चन नंबर 1. काय बोलतात पहा, हा बॅलन्स्ड विस्टन्स ब्रिज आहे असं ते म्हणतात. ठीक आहे, ओके. द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स एक्स, एक्सचा व्हॅल्यू काय म्हणा, बॅलन्स्ड वर बॅलन्स्ड, ठीक आहे.
यार 2 आणि 2 1 बनतो पॅरलल असेल तर, 4 4 2 बनतो, माहिती ना तुम्हाला, हा 1 बनला, हा 2 बनला, म्हणजे हा डबल आहे यार, म्हणजे हा 8 असेल तर खाली 8च्या डबल म्हणजे 16 बनला पाहिजे, 16, 4 आहे तर 12चं काम आहे नाही का, म्हणजे 4 + 12 कराल तर 16 बनेल, बरोबर ना, आपल्याला माहिती ना, हे बाय हे इज इक्वल टू हे बाय हे करायचं असतं, करेक्ट ना, आणि इथे पॅरलल मध्ये 2 रेजिस्टन्सेस आहेत 2 आणि 2 चे, आणि आपल्याला माहिती की पॅरलल मध्ये 2 रेजिस्टन्स जर का सेम असेल तर हाफ होत असतो त्याचा नेट रेजिस्टन्स, 4 4 हाफ होत असतो म्हणजे 2 होत असतो, येस. सो झाला क्वेश्चन नंबर 1. नाउ सी क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतात, अ वायर हॅज अ लेंथ 2 मीटर, ठीक आहे चलो ओके, एक वायर आहे जसं की लेंथ 2 मीटर आहे, रेजिस्टन्स 10 ओम, ठीक आहे, इट इज कनेक्टेड इन सिरीज विथ अ रेजिस्टन्स ऑफ 990 ओम, ओके, अँड अ सेल ऑफ 2 वोल्ट. मुलांना समजतच नाही ऍक्च्युली की हे कशाबद्दल बोलतात. वायर कुठे असतं, वायर करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये पोटेन्शियोमीटर ना. सो एक बॅटरी आहे 2 वोल्टचा, हा एक रेजिस्टन्स आहे पहा विथ अ रेजिस्टन्स ऑफ 990, एक रेजिस्टन्स आहे 990चा नाही का, ठीक आहे यार चलो, एक वायर आहे, हा वायर आहे, डन डन, वायर आहे, पुढे वायरचा जो लेंथ आहे ना इथून इथेपर्यंत जो लेंथ आहे ना दॅट इज 2 मीटर, आणि त्याचा रेजिस्टन्स 10 ओहम आहे म्हणा, 10 ओहम हा रेजिस्टन्स आहे त्या वायरचा, ठीक आहे चलो ओके. विचारतात काय, ते विचारतात व्हॉट इज द पोटेन्शियल ग्रेडियंट, म्हणजे पोटेन्शियल पर युनिट लेंथ, पोटेन्शियल पर युनिट लेंथ, व्होल्टेज ड्रॉप पर युनिट लेंथ. एक काम करूया यार, करंट फाइंड करूया. करंट म्हणजे काय रे, करंट म्हणजे V डिवाइड बाय R, सर्किटचा व्होल्टेज इज 2 डिवाइड बाय सर्किट, अख्ख्या सर्किटचा रेजिस्टन्स 990 + 10 कराल तर 1000 मिळेल, येस गाइस. सो करंट तर हा असा आहे. आपल्याला पोटेन्शियल ड्रॉप काढायचा आहे ना, आपल्याला याच्यावरतीचा पोटेन्शियल ड्रॉप काढायचा, म्हणजे पोटेन्शियल पर युनिट लेंथ काय असतो, व्होल्टेज ड्रॉप म्हणजे I × R असतो. हे पहा आपल्याला पोटेन्शियल पर युनिट लेंथ काढायचं, बरोबर ना, व्होल्टेज ड्रॉप मीन्स I × R, करंट तर माहिती आहे यार, हे पहा व्होल्टेज डिवाइड बाय लेंथ करायचं आपल्याला, बरोबर, करंट तर माहिती आहे 2 डिवाइड बाय 1000, फाइन. रेजिस्टन्स किती आहे बाबा, या वायरचा रेजिस्टन्स 10 आहे, लिहितो 10 डिवाइड बाय, हा आहे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस दॅट वायर, जस्ट डिवाइडेड बाय लेंथ ऑफ वायर. वायरचा लेंथ किती म्हणतात रे, 2 मीटर म्हणतात, ओके. सो 0 0 विल गेट कॅन्सल, 2 2 विल गेट कॅन्सल, 1 डिवाइड बाय 100 म्हणजे 0.01, 0.01 वोल्ट पर मीटर, हा आपला इथे आन्सर असणार आहे मुलांना, ओके. नाउ सी क्वेश्चन नंबर 3 काय म्हणता पहा, अ करंट ऑफ 3 एम्पियर फ्लोज थ्रू अ फॉलोइंग सर्किट इन अ अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन ॲज वेल एज इन अ क्लॉकवाइज डायरेक्शन, ठीक आहे. तसं म्हणताय की या सर्किट मधला करंट क्लॉकवाइज पण जाऊ शकतो, अँटी क्लॉकवाइज पण जाऊ शकतो, अशी ईची व्हॅल्यू सांगा म्हणतात ते. हे बघा ऑप्शन पाहून समजतात की अशा 2 ईच्या व्हॅल्यू आहेत, आणि बॅटरीला 2 ईच्या व्हॅल्यू थोडी ना असतात, म्हणजे हे समजून घ्यायचं तुम्हाला की अशी ईची व्हॅल्यू, फॉर एक्झाम्पल ई व्हॅल्यू इज 3 वोल्ट, मग करंट क्लॉकवाइज जातोय, ठीक आहे. ई व्हॅल्यू जर का 7 वोल्ट असेल तर करंट अँटी क्लॉकवाइज जातोय, बरोबर ना. तर ठीक आहे यार, मी एक काम करतो, कोणत्या तरी एका डायरेक्शनचा करंट इथे इमॅजिन करतो. से फॉर एक्झाम्पल इथून ना करंट असा जातोय या डायरेक्शनमध्ये, असं असं असं, बरोबर ना, या डायरेक्शनमध्ये जातो, म्हणजे कोणत्या डायरेक्शनमध्ये जातो यार, अँटी क्लॉकवाइज जातो, ठीक आहे चलो ओके. अँटी क्लॉकवाइज जातो तर ईचा व्हॅल्यू आपल्याला शोधायचा आहे. मग मी एक काम करतो, किती जातो करंट, लेट करंट बी आय, करंट बी आय, सो 2 × I इतका ड्रॉप आहे, म्हणजे -2I, ठीक आहे. इकडे जाते मी काय झाला, हायर टू लोअर म्हणजे परत ड्रॉप, -E, ठीक आहे चलो ओके. पुढे पुढे पुढे, हा काय रे, परत ड्रॉप, करंटच्या डायरेक्शन मध्ये जातोय म्हणजे ड्रॉप किती, 1 × I म्हणजे -I, ठीक आहे. परत जातोय इथे काय झाला, लोअर टू हायर म्हणजे गेन होत असतं, म्हणजे +10 करायला लागेल मला, किती +10 करायला लागेल, दॅट इज इक्वल टू 0, दॅट इज इक्वल टू 0. हे मान्य आहे तुम्हाला. पण इथे ना करंटचा जो व्हॅल्यू आहे तो आहे 3 एम्पियर. त्यांनीच असं सांगितलं, करंट ऑफ 3 एम्पियर फ्लोज थ्रू दी फॉलोइंग सर्किट. 3 एम्पियरचा करंट फ्लो करायचा आहे, एकदा क्लॉकवाइज, एकदा अँटी क्लॉकवाइज करायचा आहे, एकदा क्लॉकवाइज करायचा आहे. अँटी क्लॉकवाइज फ्लो होत असेल तर ईचा व्हॅल्यू काय, किंवा क्लॉकवाइज फ्लो होत असेल तर ईचा व्हॅल्यू काय, हे आपल्याला विचारतात. मग अँटी क्लॉकवाइजसाठी सुरू केलं यार कॅल्क्युलेशन, आयचा व्हॅल्यू 3 आहे ना, टाकून देतो 3, इथे -6 बनतं, -E, 3 टाकतो इथे, -3 + 10 दॅट शुड बी इक्वल टू 0, -E तिकडे जाऊन प्लस बनतो, सो हा -9 बनतो, -9 + 10 दॅट इज इक्वल टू कॅपिटल E. सो व्हॅल्यू काय बनतं रे, 1 बनतं, 1, सो 1 वोल्ट आहे. अँटी क्लॉकवाइजसाठी 1 वोल्ट, डेफिनेटली यार क्लॉकवाइजसाठी 19 असेल, बिकॉज इथे 1 ऑप्शन तर एकच आहे नाही का, एकच आहे 1 ऑप्शन इथे, बाकी कुठे 1 दिसत नाही. सो ऑप्शन नंबर डी डायरेक्टली आन्सर असेल, बट स्टील आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया, म्हणजे समजून घेण्यासाठी आणखी. आता मी करंट जरा क्लॉकवाइज फ्लो करतोय, म्हणजे या डायरेक्शनमध्ये फ्लो करतोय. आता करंट क्लॉकवाइज फ्लो होण्यासाठी ईचा व्हॅल्यू किती असला पाहिजे, हे बघा, फक्त करंट क्लॉकवाइज फ्लो नाही करायचा आहे, तर करंटची व्हॅल्यू पण ना 3 एम्पियरच पाहिजे. गोल फिरतोय मी, किर्चॉफ सेकंड लॉ, पहा इथून सुरू करतोय मी, हा ड्रॉप किती रे, -1, हे पहा I × R, बरोबर ना. इथे पहा, इथे काय गेन झाला, +E करायला लागेल मला, +E. पहा करंटच्या डायरेक्शन मध्ये ड्रॉप असतो, ड्रॉप I × R, -6. परत पहा, हा हायर टू लोअर
हायर टू लोअर म्हणजे ड्रॉप म्हणजे -10 अँड दॅट शुड बी इक्वल टू 0. सो करा यार कॅल्क्युलेशन. इज इक्वल टू काय बनणार आहे हा -16 -3 इज -19 तिकडे गेलं की +19. सो आन्सर शुड बी 19. बरोबर ना. सो ऑप्शन नंबर डी हा आपला इथे आन्सर असणार. ओके सी गाइस क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय म्हणतात पहा. इन अ बॅलन्स्ड मीटर ब्रिज ओके 5 ओहम इज कनेक्टेड इन द लेफ्ट गॅप अँड R ओहम इन द राईट गॅप. ओके एक बॅलन्स्ड मीटर ब्रिज आहे म्हणे. ठीक आहे इथे ना 5 ओहम लावला आणि राईट गॅप मध्ये मुलांना R ओहम इतका रेजिस्टन्स कनेक्ट केला गेलेला आहे. ठीक आहे यार चलो ओके ओके येईल ना नल पॉईंट कुठेतरी येईल. नल पॉईंट येईल कुठेतरी काय माहिती कुठे येईल. ठीक आहे पुढे काय म्हणतात ते when R is shunted with equal resistance. हे पहा R ला when R is shunted with equal resistance 5 तर इथे आहेच नाही का. इथे R आहे आणि R is shunted with equal resistance. आणखी एक R कनेक्ट केला आपण तिथे बरोबर. मग ते असं म्हणतायत मग या केसमध्ये या पर्टिक्युलर केसमध्ये बॅलन्सिंग लेंथ कुठेतरी येईल ना. बॅलन्सिंग लेंथ कुठेतरी येईल ना. मग ती जी बॅलन्सिंग लेंथ आहे ना रे तर ती आहे 1.6 L1. सो न्यू बॅलन्सिंग लेंथ इज 1.6 L1. व्हॉट इज L1? L1 इज अर्लियर बॅलन्सिंग लेंथ म्हणजे L1 म्हणजे काय माहिती का आधीची बॅलन्सिंग लेंथ आहे म्हणे. L1 ही आधीची बॅलन्सिंग लेंथ आहे. तुम्हाला हे समजतं का टोटल 100 सेंटीमीटरचा हा L1 असेल तर डेफिनेटली हा 100 मायनस ऑफ L1 असणार. हा L1 असेल टोटल हा 1.6 L1 असेल तर हा जो राहिलेला आहे दॅट इज 100 मायनस ऑफ 1.6 L1 असणार आहे. येस और नो यार मग ठीक आहे चलो ओके. आता ना तुम्हाला विचारता येते की व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ L1. L1चं व्हॅल्यू काय असेल असं ते आपल्याला विचारतात बरोबर. मग पहा यार तुम्ही इक्वेशन यूज करा बरं. 5 डिवाइड हे पहा हे हा डिवाइड बाय हा इज इक्वल टू हा डिवाइड बाय हा असं असतं ना मीटर ब्रिज मध्ये. काय काय 5 डिवाइड बाय L1 ओके इज इक्वल टू काय रे R डिवाइड बाय 100 मायनस L1 काय काय R डिवाइड बाय 100 मायनस ऑफ L1 असं असेल की नाही. दिस इज गाइज इक्वेशन नंबर 1. हा इक्वेशन नंबर 1 ना. आता इक्वेशन नंबर 2 काय हा पण एक सिनेरिओ आहेच ना. म्हणजे हे डिवाइड बाय हे म्हणजे काय 5 डिवाइड बाय 1.6 L1 and that should be equal to काय रे R आणि R चा कॉम्बिनेशन हा R/2 देत असतो. दोन रेजिस्टन्स जर का पॅरलल मध्ये असतील सेम रेजिस्टन्स तर एक्झॅक्टली हाफ होत असतं रिझल्टंट रेजिस्टन्स. सो R चा R/2 बनतो. किती R/2 डिवाइड बाय 100 मायनस ऑफ 1.6 L1 हा असं बनणार आहे पहा. आता हा जो 2 आहे ना तो 2 इथे याच्यासोबत जाणार आहे बरोबर. काही कॅन्सल होतं पहा L1 कॅन्सल 5 विल गेट कॅन्सल. हा 1.6 सर्वात वरती जातो. सो 1.6 सर्वात वरती दॅट इज इक्वल टू पहा हा पण सर्वात वरती जाणार आहे बरं. ओके R पण कॅन्सल आहे. R कॅन्सल हा सर्वात वरती जाणार. दॅट मीन्स 2 इंटू 100 मायनस ऑफ 1.6 L1 ओके हा सर्वात वरती गेला बरं. डिवाइड बाय 100 मायनस ऑफ L1. आता जर का तुम्ही हे सॉल्व कराल ना रे यू विल गेट व्हॅल्यू ऑफ L1. ही गोष्ट फक्त तुम्हाला सॉल्व करायची तुम्हाला ऑटोमॅटिकली L1चा व्हॅल्यू मिळून जाईल. पण हा जातो तिकडे 100 इंटू 1.6 इज 160 मायनस ऑफ 1.6 इंटू L1 इज मायनस ऑफ 1.6 L1 बनणार आहे. दॅट इज इक्वल टू इथे बनणार आहे 200 मायनस ऑफ दिस इज मायनस ऑफ 3.2 L1 असं बनणार आहे. करेक्ट करा यार कॅल्क्युलेशन. हा जातो इकडे हा तिकडे गेल्यानंतर इकडे 1.6 L1 राहील आणि इकडे 440 राहील नाही का. दॅट मीन्स L1चा व्हॅल्यू गाईज 40 डिवाइड बाय 1.6. एक काम करा इथे 0 द्या याला 16 करा. 4चा टेबल 4 4 100 बरोबर. 100 डिवाइड बाय 4 कराल यू गेट 25. सो ऑप्शन नंबर ए 25 हा आपला इथे आन्सर असेल. व्हॅल्यू ऑफ L1 इज 25. ओके नाउ सी गाईज क्वेश्चन नंबर 5 नेक्स्ट काय म्हणताय. इन अ गिवन इलेक्ट्रिकल नेटवर्क करेक्ट इक्वेशन फॉर लूप ABEFA. लूप नीट पहा कोणता आहे ABEFA हा वाला लूप काय. चल अप्लाय करा. I1 इंटू हे पहा करंट कोणत्या डायरेक्शन मध्ये नीट पहा काय करंट असा आहे ना. हा ठीक आहे चलो असा करंट आहे ठीक आहे ओके. हा I1 इंटू R2 पण मायनस करायला लागेल काय मायनस I1 इंटू R2 डन. पुढे इथे पण ड्रॉप करंटच्या डायरेक्शन मध्येच चाललोय आपण चाललोय. सो ड्रॉप म्हणजे काय मायनस ऑफ I1 प्लस I2 करंट तर I1 प्लस I2 आहे इंटू काय रे R3 आहे. ओके ठीक आहे चलो इथेपर्यंत आलो. परत इकडे ड्रॉप ना पण करंटच्याच डायरेक्शन बट करंट आहे I1 इथून करंट I1 आहे बरं. इथून भले I1 प्लस I2 इकडे गेला I1 इकडे गेला. सो I1 इंटू R1 करायला लागेल तुम्हाला. मायनस ऑफ I1 इंटू R1 करायला लागणार बरोबर. आणि इथे पुढे जाऊन कुठेतरी गेन होणार आहे. गेन किती होणार आहे E1. सो प्लस E1 अँड दॅट इज इक्वल टू 0 हा आपला इथे आन्सर असणार आहे. ओके असं कुठे आहे का पहा. काही कॉमन वगैरे निघत असेल तर पाहून घ्या. काही कॉमन निघतं I1 कॉमन निघू शकतं जर का व्यवस्थित मल्टिप्लिकेशन केलं तर. इथे पण I1 आहे इथे पण I1 आणि इथे पण I1 R3 वर I1 R3 आहे बरोबर ना. ठीक आहे यार पहिले तर E1 लिहायला लागेल आपल्याला. पहिले E1 लिहायचं आहे. मला वाटतं हा ऑप्शन नंबर ए येतो होते
पहा इव्हनला इव्हन आहे बरोबर. पहा -i1 R1 i2 R2 i3 R3 -i1 R1 i2 R2 i1 R3. ओके अँड देन मायनस ऑफ i2 R3 पण पाहिजे, मायनस ऑफ i2 R3 पण पाहिजे. दॅट मीन्स ऑप्शन नंबर ए आपला इथे आन्सर असणार आहे. ओके नाउ सी क्वेश्चन नंबर 6 काय म्हणतं पहा. इन अ मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट नल पॉइंट वॉज ऑब्टेन्ड ॲट अ डिस्टन्स L. ठीक आहे, नल पॉइंट जो आहे तो L डिस्टन्स वरती मिळतोय मला त्यांना. ठीक, पुढे व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इन अ लेफ्ट अँड राईट गॅप आर डबल्ड. दोन्हीकडचे रेजिस्टन्स डबल केले तर नल पॉइंटला काय होईल असं ते म्हणतात. तर पाहूया यार. देन द न्यू पोझिशन ऑफ नल पॉइंट इज अँड देन इंटरचेंज म्हणे. अरे ठीक आहे चलो ओके नीट पहा. काय पहा दोन रेजिस्टन्सेस आहेत. ठीक आहे, हा आहे R1 आणि हा आहे R2. ओके नल पॉइंट कुठे आहे रे? L लेंथवरती नल पॉइंट आहे आणि हा असेल 100 मायनस ऑफ L असं असणार आहे बरोबर. ठीक आहे यार, काय माहिती का इक्वेशन काय असतं ते R1 डिवाइड बाय R2 बरोबर. मीटर ब्रिजचं इक्वेशन काय असतो? हा रेजिस्टन्स डिवाइड बाय हा रेजिस्टन्स इज इक्वल टू हा लेंथ L डिवाइड बाय 100 मायनस ऑफ L. असंच असणार की नाही? असंच असणार की नाही बरोबर. ठीक आहे, तर आपल्याला असं सांगतायत की दोघांचे रेजिस्टन्सेस डबल केले, म्हणजे हा पण डबल झाला, हा पण डबल झाला. म्हणजे इथे हे 2R1 झाला, इथे 2R2 झाला. काही फरक पडेल का यार? डबल झाल्याने असं पण हे कॅन्सलच होणार ना. म्हणजे यांचा जो रेशो आहे तो असाच असणार आहे R1 बाय R2चा, आणि R1 बाय R2ची व्हॅल्यू हीच आहे परत. म्हणजे नल पॉइंट तिथेच राहणार आहे. पण ते असं सांगतायत की परत इंटरचेंज पण केलंय म्हणे. इंटरचेंज केले म्हणजे समजतं का? इंटरचेंज केलाय म्हणजे बेसिकली जर का समजा नल पॉइंट समजा जर का तुमचा इथे आला होता, आधी इथे आला होता, मग इंटरचेंज केल्याने काय होतं माहिती का? हा डिस्टन्स इकडे जातो, मग नल पॉइंट तुमचा इथे येतो. फक्त स्विच होणार आहे नाही का? म्हणजे इकडे जो 100 मायनस L होता ना तो तिकडे जाणार आहे, 100 मायनस L तिकडे जाणार आहे. सो 100 मायनस L दॅट इज ऑप्शन नंबर ए हा आपला इथे आन्सर असणार आहे. ओके नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. इन द फॉलोइंग सर्किट व्हॉट इज द व्होल्टेज अक्रॉस PQ. PQ वरती व्होल्टेज काय असेल असं विचारतायत ते. इथे ऍक्च्युली थोडंसं करेक्शन आहे यार, म्हणजे ऑप्शन मॅच नाही होतं इथे, तर पाहून घ्या काय. व्हॉट इज द व्होल्टेज अक्रॉस PQ. P आणि Q च्या अक्रॉसचं व्होल्टेज आपल्याला फाइंड करायचं. तर पहा इथे काही करंट मी इथे फ्लो करतो I. किती करंट जातो इथे? I करंट बेसिकली इथून फ्लो होतं, I करंट इथून फ्लो होतं असं मी इथे ॲज्युम करतो बरोबर. पहा आता तुम्ही त्यावेळेस इथून I करंट जातोय, मी किर्चॉफ सेकंड लॉ यूज करतोय. किती रे? इथून सुरू केला माझी जर्नी. काय झाला? ड्रॉप झाला -2. जातोय पुढे, अरे ड्रॉप I × 2 -2I. पहा अरे परत ड्रॉप -I. अरे इथे गेन झाला +4 झाला. किती? +4 झाला. इज इक्वल टू 0 करायचं मला इथे. ओके तर हा काय बनणार रे? हा बनणार 2 तिकडे जाऊन -2 झाला. ओके -2 इज इक्वल टू हा -3 आहे. दॅट मीन्स गाईज आयचा व्हॅल्यू 2/3 बनतो. आयचा व्हॅल्यू किती बनतोय? 2/3 बनतोय आणि +2/3 बनतोय. याचा असा अर्थ आहे की आपण जी डायरेक्शन ॲज्युम केलेली आहे ना तर ती करेक्ट डायरेक्शन आहे. मग ते आपल्याला असं विचारतात P आणि Q मधला पोटेन्शियल डिफरन्स काय म्हणे. P म्हणजे बेसिकली हा पॉईंट असतो नाही का? Q म्हणजे आता हा पॉईंट ॲक्च्युअली म्हणजे P पासून Q पर्यंत जायचंय फक्त तुम्हाला. पहा जातोय मी इथून, हा काय रे काय ड्रॉप झाला म्हणजे -2. ठीक, जातोय. अरे इथे पण ड्रॉप -I तर 2/3 आहे, 2/3 आणि R तर 2 आहे यार. ओके सो इतका ड्रॉप झाला आणि Q वरती पोहोचलोय आपण. P इथून स्टार्ट केला, इथे पोटेन्शियल होता VP, पोटेन्शियल ॲट P, बट जातेवेळी एवढा ड्रॉप झाला आणि Q वरती पोहोचलोय. सो त्यांच्यामधला जो डिफरन्स आहे ना हाच आहे ना, ड्रॉप झालेला पोटेन्शियल म्हणजेच डिफरन्स असणार आहे. सो करा यार कॅल्क्युलेशन. हा तिकडे जातो -6 -4 डिवाइड बाय 3 बनणार, दॅट मीन्स -10 डिवाइड बाय 3. सो आन्सर शुड बी गाईज -10/3 किंवा 10/3 बोललो तरी चालेल, कारण की डिफरन्स आहे तितका 10/3. कोणता हायर आहे कोणता लोअर आहे हे इथे बेसिकली असं काही खास विचारत नाही आहेत समजा. ओके तर इन द फॉलोइंग सर्किट व्हॉट इज द व्होल्टेज अक्रॉस PQ. म्हणजे P आणि Q याच्यावरती व्होल्टेज किती आहे तर तो आहे 10/3. बट ऑप्शन मॅच नाही होतोय, तर हा एक करेक्शन करून घ्याल तुम्ही फक्त या पर्टिक्युलर क्वेश्चनवरती. Now see क्वेश्चन नंबर 8. इन द फॉलोइंग सर्किट इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल इज 5 Ω. ठीक आहे, सेलचा इंटरनल रेजिस्टन्स 5 Ω आहे. आता करंट किती आहे म्हणा, त्या बॅटरीमधून किती करंट फ्लो होतो असं ते आपल्याला विचारतात. 10 नाही, इथे 30 आहे. 10चं ट्रिपल 30. ओके 30चं ट्रिपल 90. येस दिस इज विस्टन्स नेटवर्क. काय असतं विस्टन्स नेटवर्क? हे बाय हे इज इक्वल टू हे बाय हे असलं पाहिजे. आहे इथे आहे. पहा ना 10/30 आणि तिकडे 30/90. अरे सेम असतं रस्ता 1/3 बनणार आहे तो. म्हणजे हा विस्टन्स नेटवर्क आहे, म्हणजे हे ब्रांच तर 0च आहे टोटल सोडून द्यायला. 10 + 30 इज 40. 30 + 90 इज 120. किती 120.
मग तुम्हाला झेपतं का? हा जो आहे 40 आणि हा जो आहे 120 हे एकमेकांना पॅरलल मध्ये आहेत आणि एकमेकांना पॅरलल मध्ये आपल्याला माहिती पॅरलल कॉम्बिनेशनचा नेट रेजिस्टन्स वरती प्रोडक्ट खालती सम, वरती प्रोडक्ट खालती सम, वरती प्रोडक्ट खालती सम, सम 160 बनतो. 0 0 विल गेट कॅन्सल. 4 चा टेबल 4 3 12 4 4 1 दिस इज 10 30 बनतो का? याचा ओव्हरऑल नेट रेजिस्टन्स 30 बनतो. 30 प्लस गाईज याचा इंटरनल रेजिस्टन्स 5 म्हणतायत ना ते, हे पहा याचा इंटरनल रेजिस्टन्स इज 5. 30 प्लस 5 इज 35. सो ओव्हरऑल रेजिस्टन्स ऑफ सर्किट इज 35 आणि आपल्याला माहिती आहे करंट म्हणजे V डिवाइड बाय R असतो. सो व्होल्टेज V डिवाइड बाय R, व्होल्टेज सर्किटचा व्होल्टेज 7 आहे डिवाइड बाय सर्किटचा रेजिस्टन्स आताच काढला 35 दॅट इज 1 डिवाइड बाय 5. 1 डिवाइड बाय 5 मीन्स 0.2 आपला आन्सर असणार आहे. दॅट इज ऑप्शन नंबर सी आपल्या इथे आन्सर असणार आहे मुलांना. ओके सी नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 काय म्हणतात पहा. When unknown resistance X is connected in a left gap of a meter bridge. एक unknown resistance left gap ला आपण कनेक्ट करतोय. लेफ्ट गॅपला unknown resistance. ठीक आहे यार चलो ओके. X left gap, R right gap. Null point is obtained at 40 cm. ठीक आहे. नल पॉइंट इथे कुठेतरी येईल. किती 40 सेंटीमीटर वरती. हा 40 असेल म्हणजे हा 60 असेल, म्हणजे हा 60 असेल. डन. पुढे इफ 2 ओम रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन सिरीज विथ एक्स माने एक्सच्या सोबत जर का 2 एक्स्ट्रा लावला. एक काम करूया हे झालं आपलं आता नाही का. हा पहिला सिनेरिओ आहे याचं इक्वेशन तुम्ही लिहा इथे x डिवाइड बाय 40 और x डिवाइड बाय r असं लिहू शकता. हे बाय हे इज इक्वल टू हे बाय हे तरी करा किंवा हे बाय हे म्हणजे x बाय r इज इक्वल टू हे बाय हे करा. दॅट इज इक्वल टू 40 बाय 60 म्हणजे 4/6 असं करू शकता तुम्ही. हा इक्वेशन नंबर 1 झालाय. आता पुढे काय बोलतात ते थोडंसं पाहूया आपण. पुढे ते असं म्हणतात इफ 2 ओम रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन सिरीज विथ एक्स म्हणा एक्सच्या सोबत जर का 2 ओम सिरीज मध्ये लावला म्हणजे एक्स्ट्रा ऍडिशनल लावला थोडासा नाही का म्हणजे x + 2 बनेल. ठीक आहे चलो ओके. पुढे काय म्हणतात आणि ते नल पॉइंट शिफ्ट्स टुवर्ड्स राईट बाय 10 सेंटीमीटर म्हणजे नल पॉइंट ना राईटला जातो 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर समजतं का? हा 40 आहे. 10 सेंटीमीटर पुढे गेला म्हणजे एक्झॅक्टली मधात येतो. एक्झॅक्टली मधात येतो म्हणजे समजतं का यार तुम्हाला? x plus 2 by r should be equal to 50 by 50 म्हणजे 1 ना म्हणजे x plus 2 आणि r चा व्हॅल्यू सेम आहे असं म्हणायचं त्यांना. मग ते म्हणतात व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x म्हणा. ठीक आहे ना. r च्या जागी x plus 2 टाकू. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x ना r च्या जागी x plus 2 टाकून देऊ इथे. मग काय बनणार रे x डिवाइड बाय x plus 2 इट शुड बी इक्वल टू 4 डिवाइड बाय 6. मला तरी पाहूनच समजतं x चा व्हॅल्यू 4च असला पाहिजे का? x चा व्हॅल्यू 4 असेल. 4 plus 2 6 हा 6 मॅच होतं 4 मॅच होतं. जस्ट x value should be equal to 4. ऑप्शन नंबर बी आपल्या इथे आन्सर असला पाहिजे. ना सी गाइस क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मध्ये काय म्हणतात ते इन अ पोटेन्शियोमीटर एक्सपेरिमेंट ओके बॅलन्सिंग लेंथ विथ सेल E1 सोबत बॅलन्सिंग लेंथ L1 आहे म्हणे. म्हणजे जर का बॅटरी E1 कनेक्ट केला ना तर बॅलन्सिंग लेंथ L1 आहे म्हणे. पहा यार इथे तुम्हाला तो डायग्राम इमॅजिन झाला पाहिजे. डायग्राम पोटेन्शियोमीटरचा. हे बहुतेक इंटरनल रेजिस्टन्सचा क्वेश्चन आहे. थोडंसं क्वेश्चन वाचलं तर इंटरनल रेजिस्टन्स तुम्हाला वर्ड दिसेल इथे. सो इंटरनल रेजिस्टन्सचा डायग्राम इमॅजिन झाला पाहिजे डायरेक्टली. तो इंटरनल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करते वेळी आपण जो काही फॉर्म्युला किंवा जो काही डेरिव्हेशन केलं ना तो तुम्हाला आठवला पाहिजे. काय काय केलं होतं तिथे. मी तुम्हाला चॅलेंज देतोय पहा की हे असे क्वेश्चन्स असतात ना एंट्रन्समध्ये काही क्वेश्चन्स असे असतात ना की तिथे तुम्हाला डेरिव्हेशन क्लिअर असलंच पाहिजे. फक्त फॉर्म्युला यूज करून ना ओके एका ठराविक लिमिटपेक्षा जास्त पुढे नाही जाऊ शकत आपण. हे प्लीज तुम्ही समजून घ्या. आणि करंट इलेक्ट्रिसिटी शिकवते वेळी मी इतकी काळजी घेतली आहे की प्रत्येक हर एक पॉईंटचा कॉन्सेप्ट ना एकदम डीपमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केला गेलेला आहे. तुम्ही करून पहा एकदा ट्राय करून पहा ना मी सांगतोय तर म्हणजे फुल ऑन डेप्थमध्ये जाऊन प्रिपरेशन करून पहा आणि पहा की या वीकच्या एक्झाममध्ये किती मार्क्स पडतात. ओके नक्की तुम्हाला समजून जाईल की कसं करायचं असतं फिजिक्सचा अभ्यास. मार्क्स पडण्यासाठी ना काय केलं पाहिजे हे तुम्हाला नक्की समजेल तिथे. प्लस न्यूमेरिकलचं खूप सारा क्वांटिटी. ओके ठीक आहे. काय म्हणतात ते इन अ पोटेन्शियोमीटर एक्सपेरिमेंट बॅलन्सिंग लेंथ विथ E1 ओके इज L1. E1 बॅटरी कनेक्ट केला की बॅलन्सिंग लेंथ L1 आहे म्हणा. ठीक आहे चलो ओके. बाय शंटिंग E1 विथ रेजिस्टन्स R माहिती ना ते की क्लोज करत असतो आपण बरोबर ना. म्हणजे त्या E1 ला एक रेजिस्टन्स कनेक्ट करत असतो आपण R रेजिस्टन्स नाही का. मग त्यावेळी ते म्हणतात की बॅलन्सिंग लेंथ L2 आहे म्हणे. बट ते असं पण सांगतात R विच इज इक्वल टू इंटरनल रेजिस्टन्स म्हणे. R आणि इंटरनल रेजिस्टन्स टोटली सेम आहे म्हणे. इंटरनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो R इज इक्वल टू ओके कॅपिटल R ब्रॅकेट L1 बाय L2 मायनस ऑफ 1 और L1 मायनस L2 बाय 1 असं लिहितो. चलो इंटरनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला इज R ब्रॅकेट L1 मायनस ऑफ L2 डिवाइड बाय L2 हा आपला फॉर्म्युला असतो इंटरनल रेजिस्टन्सचा बरोबर. ते असं म्हणतात की याचा आणि याचा व्हॅल्यू टोटली सेम आहे म्हणे. ठीक आहे चलो ओके
L2 जातो तिकडे. सो L2 इज इक्वल टू L1 मायनस ऑफ L2. L2 जातो तिकडे. सो 2L2 इज इक्वल टू L1 बनतो. दॅट मीन्स L2 इज इक्वल टू गाईज L1 डिवाइड बाय 2 बनणार आहे. ओके, सो L1 डिवाइड बाय 2 हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. सो L2 विचारतात ना ते. L2 गाईज क्वेश्चन नंबर 11 काय म्हणतात ते, टू अननोन रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन 2 गॅप्स ऑफ अ मीटर ब्रिज. पहा इथे एक रेजिस्टन्स आहे, इथे एक रेजिस्टन्स आहे. ओके, हा मीटर ब्रिज आहे आपला. ओके, आणि ते म्हणतात की नल पॉईंट इज ऑब्टेन्ड ॲट 40 सेंटीमीटर. ठीक आहे, नल पॉईंट हा 40 सेंटीमीटरवरती मिळालेला आहे. हा असेल एक्स, हा असेल आर, आणि इकडे असेल 60. तिकडे 40 तर इकडे 60. मान्य आहे. पुढे काय म्हणतात ते, अ 30 ओम रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन सिरीज विथ द स्मॉलर वन. या दोघांमधला जो छोटा आहे ना त्याच्यासोबत 30 ओमचा रेजिस्टन्स लावला. पहिले तर एक काम करतो यार, हे आत्ता काहीतरी जे झालेलं आहे ना ते इथे लिहितोय नाही का, एक्स डिवाइड बाय आर इट शुड बी इक्वल टू 40 डिवाइड बाय 60 म्हणजे 4/6 करतो मी इथे. काही करू शकतो यार, एकतर हे बाय हे इज हे बाय हे करा किंवा हे बाय हे इज हे बाय हे करा, दोन्ही चालत असतं. बरोबर, काय की नाही, हे इथे येतं हे इकडे जातं, इतकंच होणार आहे फक्त. बरोबर, तर ठीक आहे यार. आता यातलं हे पाहून समजतं की छोटा तर एक्स आहे. बरोबर ना, एक्स बाय आर इज 4:6 म्हणजे एक्स 4 असेल तर आर 6 आहे म्हणजे छोटा एक्स आहे. आता ते म्हणतात की एक्स सोबत जर का 30 ओमचा रेजिस्टन्स तुम्ही लावला, नल पॉईंट शिफ्ट बाय 20 सेंटीमीटर टू द राईट. म्हणजे जर का इथे 30 लावला ना, तुम्ही 30 जर का लावला ना तर हा जो नल पॉईंट आहे ना इकडे शिफ्ट होतो. किती 20 सेंटीमीटर इकडे शिफ्ट होतो. म्हणा 20 सेंटीमीटर इकडे शिफ्ट होतं असं ते म्हणतात आपल्याला. म्हणजे आता 60 झाला बरं होतं. म्हणजे काय माहिती का, एक्स प्लस 30 डिवाइड बाय तो काय आर, अँड दॅट इज इक्वल टू 60 डिवाइड बाय 40. बरोबर ना, 20 शिफ्ट झाला म्हणजे 60 डिवाइड बाय 40 करायला लागेल तुम्हाला इथे. सो 0 0 विल गेट कॅन्सल. मग काय विचारतात ते, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ स्मॉलर रेजिस्टन्स. स्मॉलर रेजिस्टन्स म्हणजे कोण, एक्सचा व्हॅल्यू ते आपल्याला विचारता येतं. कसं करणार यार कॅल्क्युलेशन, मला तर वाटतं डिवाइड करूया दोघांना, नाही का, दोघांना डिवाइड करूया. पहा एक्स बाय आर आहे ना इथे लिहितो, चलो एक्स बाय आर इज इक्वल टू काय आहे 4/6 आहे ना. हे पहा आर कॅन्सल, एक्स जातो इथे म्हणजे एक्स प्लस 30 बाय एक्स प्लस 30 बाय एक्स इट शुड बी इक्वल टू 6 जातो वरती, 6 × 6 इज 36 डिवाइड बाय 4 × 4 इज 16. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, हा इकडे नाही का, तर 16x प्लस 480 16x प्लस 480 इट शुड बी इक्वल टू हा तिकडे जातो 36x बनतो. किती 36x बनतो. हा जातो इकडे 20x बनतो. 20 तिकडे जाऊन डिवाइड होतो. 480 बाय 20 इज 24 ना, 24. सो आन्सर शुड बी 24. दॅट इज ऑप्शन नंबर बी. हा आपला इथे आन्सर असणार आहे. ओके गाईज, इन अ पोटेन्शियोमीटर एक्सपेरिमेंट फॉर अ गिवन करंट बॅलन्सिंग लेंथ फॉर अ सेल इज एल म्हणे. हे बघ पोटेन्शियोमीटर आधी थोडंसं ड्रॉ करतो मी इथं. हेच असतं ना पोटेन्शियोमीटर, एक वायर असते, एक बॅटरी असते. हा बॅटरी करंट पास करत असतो तिथून, नाही का. तर ठीक आहे, ते असं म्हणतात आपल्याला की एक बॅटरी आहे म्हणे जे की बॅलन्स होते म्हणे कुठेतरी. कुठे बॅलन्स होते, एल इतक्या लेंथवरती. दिस टोटल लेंथ इज एल लेंथवरती तो बॅलन्स होतो. बॅलन्स होत असतो म्हणजे काय होत असतो माहिती आहे ना तुम्हाला, की याचा जो व्होल्टेज असतो तो व्होल्टेज आणि इथे जो व्होल्टेज ड्रॉप असतो तो व्होल्टेज ड्रॉप मॅच झाला पाहिजे तेव्हा तो बॅलन्स होत असतो. नाही समजलं तर डेरिव्हेशन पहा, थेरोटिकल आर्टिकलवरती थोडंसं फोकस करा. ओके, याचा जो व्होल्टेज आहे ना तितकाच व्होल्टेज इथून ड्रॉप झाला पाहिजे. मान्य. ते म्हणतात की करंट कमी करायचं म्हणे. आता इथून जो जाणारा करंट आहे ना तो जर का करंट तुम्ही कमी केला, आपल्याला माहिती व्होल्टेज ड्रॉप V इज इक्वल टू IR असतो. बरोबर, करंट जर का तुम्ही कमी केला बरोबर, व्होल्टेज ड्रॉप तर कमी व्हायला लागेल यार. बरोबर ना, आता इथे व्होल्टेज ड्रॉप जो होतोय ना तो थोडासा कमी ड्रॉप व्हायला लागेल. मग तेवढा पर्टिक्युलर ड्रॉप होण्यासाठी त्याला थोडंसं जास्त जायला लागेल. समजतं का, कारण की या बॅटरीचा व्होल्टेज कमी होत नाही यार, मग तितका ड्रॉप तर झालाच पाहिजे नल पॉईंट येण्यासाठी. पूर्ण या जर्नीमध्ये पोटेन्शियोमीटर वायरच्या जर्नीमध्ये इतका ड्रॉप झाल्यानंतर नल पॉईंट मिळत असतो. इतका ड्रॉप झाल्यानंतर 10 वोल्टचा व्होल्टेज असेल तर 10 वोल्ट ड्रॉप झाल्यानंतर नल पॉईंट मिळत असतो. बरोबर, तर मग ठीक आहे, जर तुम्ही करंट कमी कराल तर इथे व्होल्टेज ड्रॉप कमी व्हायला लागेल. I × R इज V ना, सो व्होल्टेज ड्रॉप कमी व्हायला लागेल. मग थोडंसं जास्त जायला लागेल आपल्याला, सो दॅट जास्त जायला लागेल म्हणजे रेजिस्टन्स वाढवायला लागेल, सो दॅट ड्रॉप तितकाच मेंटेन राहील. आता रेजिस्टन्स वाढवायचा म्हणजे काय, वायरचा लेंथ वाढवायचा म्हणजे थोडंसं पुढे जायचं, पुढे जाऊन नल पॉईंट कुठेतरी मे बी इथे येईल नल पॉईंट. ओके, सो काय रे, नल पॉईंट विल बी इन्क्रीज. सो ऑप्शन नंबर ए हा आपला इथे आन्सर असणार आहे. ओके, पुढे नल पॉईंटच विचारला होता ना त्यांनी, बॅलन्सिंग लेंथ विल इन्क्रीज. यस, ठीक आहे. 13 टू वायर्स A and B ऑफ इक्वल लेंथ. चलो A आणि B असे दोन वायर आहेत ज्यांची की लेंथ टोटली इक्वल आहे. ओके, पुढे लेफ्ट आणि राईट गॅपला लावलेत त्यांनी. ठीक आहे यार, हा एक वायर आहे. ठीक आहे, हा एक वायर आहे. ओके, लेफ्ट आणि राईट गॅपला लावलेला आहेत त्यांनी मीटर ब्रिजच्या. ठीक आहे. ओके, पुढे नल पॉईंट इज ऑब्टेन्ड ॲट 40 सेंटीमीटर फ्रॉम द लेफ्ट. 40 आहे बाबा, हा 40 आणि हा 60. डन.
तिकडे 40, इकडे 60. ठीक आहे. डायमीटर्स ऑफ वायर ए अँड बी आर इन द रेशो 3:1 म्हणे. म्हणजे याचा रेडियस 3 असेल आणि याचा रेडियस हा 1 असेल. डायमीटरचा रेशो 3:1 म्हणजेच रेडियसचा पण रेशो 3:1 असतो. बरोबर. पुढे रेशो ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ ए टू दॅट ऑफ बी विल बी. हा ए आहे, हा बी आहे. मी एक काम करतो यार, मला इतकं समजतं की RA बाय RB, RA डिवाइड बाय RB इट शुड बी इक्वल टू 40/60. हे झेपतं तुम्हाला. मीटर ब्रिज मध्ये हा बॅलन्सिंग लेंथ आला म्हणजे हे बाय हे इज इक्वल टू हे बाय हे असं असलं पाहिजे. 0 0 विल गेट कॅन्सल. RA म्हणजे याचा रेजिस्टन्स. या रेजिस्टन्स काय असतो? वायरचा रेजिस्टन्स म्हणजे रो ऑफ ए, रो L ऑफ ए, रो L बाय ए ना, एरिया ना. तर रेडियस 3 आहे म्हणे. बरोबर. रेडियस 3 म्हणजे एरिया 9 करायला लागेल मला इथं. किंवा असं काम करा, चला जाऊ द्या, πr² लिहून टाका इथं. πRA² असं लिहून टाका. ओके ना. जस्ट डिवाइडेड बाय. आता याचा रेजिस्टन्स काय असेल यार? याचा रेजिस्टन्स मीन्स रेजिस्टिव्हिटी रो L बाय ए, त्याचा एरिया म्हणजे πRB चा स्क्वेअर करायला लागेल मला इथे. रो कॅन्सल करायला लागेल. लेंथ पण कॅन्सल, कारण की ते सांगतात आपल्याला दोघांचा लेंथ जो आहे ना तो सेम आहे म्हणा. अँड दॅट शुड बी इक्वल टू 2/3 करायचं. 2 डिवाइड बाय 3 करायचं तुम्हाला. हा पहा RB जातो वरती म्हणजे रो ए बाय रो बी इंटू RB चा स्क्वेअर बाय RA चा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 2/3 करायचं तुम्हाला. RA बाय RB दिला बहुतेक त्यांनी. 3:1 नाही म्हणून काय, डायमीटर हा 3:1 आहे. RA बाय RB इज 3:1, बट इथे RB बाय RA आहे तर तो 1:3 असेल. 1:3 असेल. 1:3 चा स्क्वेअर म्हणजे 1:9. काय 1:9. 9 तिकडे जाऊन मल्टिप्लाय, म्हणजे याला मी रब करतो आणि फक्त इकडे जाऊन 9 मल्टिप्लाय करा. सो 3 1 3 3 करा. सो 6:1 आन्सर बनणार. किती? 6:1. हा रेशो ऑफ रेजिस्टिव्हिटी आहे नाही का, ऑफ ए अँड बी. येस. असे गाइस क्वेश्चन नंबर 14 मध्ये काय म्हणतात? इन अ मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट टू मिनिमाइज एरर ड्यू टू कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स. पारे कॉन्टॅक्ट रेजिस्टन्सचा एरर मिनिमाइज जर का करायचं असेल, ओके, इथे कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स असतं बा, नल पॉईंट कुठेतरी येतो इथे नाही का. कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स वाला एरर जर का तुम्हाला मिनिमाइज करायचं असेल तर यांना आपल्याला स्विच करायला लागतं. कारण की हा जो कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स आहे ना रे, आपल्याला एक्झॅक्टली माहिती नाहीये की कोणता कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स जास्त आहे कोणता कमी आहे. मे बी समजा हा कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स 10 ओहम असेल किंवा हा कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स मे बी 4 ओहम असेल. मग जास्तवाला एरर याच्यासोबत गेलाय, कमीवाला एरर याच्यासोबत गेलाय. मग उलटं गेल्याने काय होतं? आता याच्यासोबत हा जर का इथे टाकला तर त्याच्यासोबत जास्तवाला रेजिस्टन्स जातो, एरर जातो. आणि ज्याच्यासोबत आधी जास्त एरर गेला होता आता तो कमीवाला एरर जातो. सो याच्याने होतं असं की तो नलिफाय होतो. बरोबर. सो हे स्विच करून जर का एक्सपेरिमेंट तुम्ही कराल ना रे, तर तो कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स वाला जो एरर आहे तो कमी व्हायला लागतो. ओके. नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. क्रिचॉफ्स लॉ अँड व्होल्टेज लॉ, क्रिचॉफ्स करंट लॉ अँड व्होल्टेज लॉ आर रिस्पेक्टिव्हली बेस्ड ऑन लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ. हे पहा, करंट लॉ तर माहिती आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज, आणि व्होल्टेज लॉ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीवरती डिपेंड करतो. नाउ सी गाइस क्वेश्चन नंबर 16 काय म्हणतात पहा. लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर वायर इज कॅपिटल L. ओके. एक पोटेन्शियोमीटर वायर इथे मी ड्रॉ करतोय पहा, पोटेन्शियोमीटर ड्रॉ करतोय. सो हा पोटेन्शियोमीटर वायरचा जो लेंथ आहे ना रे, तर तो कॅपिटल L आहे, कॅपिटल L. ठीक आहे. ओके. अ सेल ऑफ EMF E, एक इथे बॅटरी आहे किंवा सेल आहे जसे कॅपिटल E इतका EMF आहे आणि तो बॅलन्स होतो गॅल्व्हनोमीटर, आणि तो बॅलन्स होतोय कुठेतरी. कुठे बॅलन्स होतोय? तो L/5 इतक्या लेंथवरती बॅलन्स होतोय. म्हणजे हा जो लेंथ आहे ना रे, दॅट लेंथ इज ऍक्च्युअली L/5. तो L/5 इतक्या लेंथवरती बॅलन्स होतोय तो. हा बरोबर. ठीक आहे. ओके. पुढे काय म्हणतात ते. इफ अ लेंथ ऑफ वायर इज इन्क्रीज बाय L/2. हे पहा, हा जो वायर आहे ना, हा वायर, या वायरचा लेंथच जर का तुम्ही वाढवला, त्या वायरचा लेंथच जर का तुम्ही वाढवला, तर मग त्या केसमध्ये हा बॅटरी किंवा तो जो सेल आहे ना, तर तो कुठे बॅलन्स होईल हे ते आपल्याला विचारतात. पहिली एक साधी गोष्ट समजून घ्या तुम्ही की याचा जर का लेंथ वाढवला ना रे, तर बॅलन्सिंग लेंथ पण तुमची वाढणारच आहे. पहा कसं काय. आता हे थोडंसं एक्सप्लेन करतो बाबा व्यवस्थित. तर तुम्ही थोडंसं नोटीस करा ना, टेक्स्टबुक मधले फॉर्म्युलेस पहा. चला, कोणताही फॉर्म्युला यूज करा, हा क्वेश्चन तुम्हाला नाही जमणार आहे. कोणताही फॉर्म्युला यूज करा, क्वेश्चन नाहीच जमणार तुम्हाला. बरोबर. मग आता हा क्वेश्चन करण्यासाठी ना ऍक्च्युअल डेप्थ मधला अभ्यासच गरजेचा आहे. याचं सर्व डेरिव्हेशन वगैरे, पोटेन्शियोमीटरचे सर्व डेरिव्हेशन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय हा क्वेश्चन नाही येणार आहे तुम्हाला. पहा काय सांगतो मी आता. असं समजू यार की हा जो बॅटरी आहे, या बॅटरीचा जो व्होल्टेज आहे, लेट दॅट व्होल्टेज बी V. आता याचा E म्हणला म्हणून मी इथे E म्हणत नाही, V बोलतोय सिंपल. मग हा जो बॅटरीचा व्होल्टेज आहे ना, तो अख्ख्या या लेंथवरती डिस्ट्रीब्यूट झालेला आहे.
बरोबर ना रे, इथे त्यांनी बाकी काही इंटरनल रेजिस्टन्स रिओस्टॅट वगैरे काही बोललेलं नाहीये. म्हणजे याचा जो व्होल्टेज आहे तो अख्खाच्या अख्खा व्होल्टेज या पोटेन्शियोमीटर वायरवरती ड्रॉप झालेला आहे. मग मी काय करतो माहिती का, व्ही डिवाइड बाय एल इज द पोटेन्शियल ग्रेडियंट. व्होल्टेज पर युनिट लेंथ म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट इन टू, म्हणजे एका मीटरवरती इतका व्होल्टेज आहे. अरे पण एल बाय 5 इतक्या मीटरवरती किती व्होल्टेज असेल इंटू एल बाय 5. एका मीटरवरती 4 व्होल्ट असेल, 2 मीटरवरती डबल करायला लागेल ना, 8 व्होल्ट करायला लागेल ना. सो एका मीटरवरती जर का इतका व्होल्टेज असेल तर एल बाय 5 इतक्या लेंथवरती इंटू एल बाय 5 इतकं व्होल्टेज असणार आहे. तर एल बाय 5 या लेंथवरती जो व्होल्टेज असतो दॅट इज नथिंग बट कॅपिटल ई. बरोबर ना. म्हणलं ठीक आहे यार, चलो ओके. आता पुढे पहा. समजा जर का या पोटेन्शियोमीटरचा लेंथ तुम्ही वाढवला, कितीनी, एल बाय 2 वाढवला. आता मग लेंथ किती होणार, एल प्लस एल बाय 2 दॅट इज इक्वल टू 3L/2. मग तुम्हाला समजतं का, लेंथ जर का वाढला समजा नाही का, थोडंसं वाढवतोय लेंथ इथे, असे आणखीन थोडं फोल्ड वगैरे करून इथे टाकून देता, लेंथ वाढला, चलो ओके. आता V जो व्होल्ट आहे ना, किंवा या बॅटरीचा जो व्होल्टेज आहे ना, अख्खा व्होल्टेज या नवीन लेंथ वरती डिस्ट्रीब्यूट होणार आहे. सो अख्खा व्होल्टेज किती लेंथ वरती डिस्ट्रीब्यूट होणार आहे, 3L/2. किती 3L/2 इतक्या लेंथ वरती तो डिस्ट्रीब्यूट होणार आहे. बरोबर, ओके. आता नवीन बॅलन्सिंग लेंथ किती आहे माहित नाही यार. नवीन बॅलन्सिंग लेंथ बी स्मॉल एल. नवीन बॅलन्सिंग लेंथ किती आहे, स्मॉल एल असेल यार. नवीन बॅलन्सिंग लेंथ इथे जाऊन कुठेतरी बॅलन्स होईल. पण तुम्हाला समजतं का, व्होल्टेज डिवाइड बाय टोटल लेंथ, इतका व्होल्टेज अख्ख्या लेंथ वरती ड्रॉप होणार आहे. दॅट मीन्स दिस व्होल्टेज पर युनिट लेंथ, दॅट मीन्स दिस इज पोटेन्शियल ग्रेडियंट. म्हणजे एका मीटरवरती एवढा पोटेन्शियल आहे. पहा आता बॅलन्स एल लेंथ वरती झालेला आहे. किती एल लेंथ वरती. मग एल लेंथ वरती किती व्होल्टेज ड्रॉप आहे, सो इंटू एल. मग सांगा तुम्ही, एल लेंथ वरती जो काही व्होल्टेज ड्रॉप झालेला असेल हा नल पॉईंट आहे. म्हणजेच हा जो व्होल्टेज ड्रॉप आहे तो व्होल्टेज ड्रॉप आणि याचा बॅटरीचा व्हॅल्यू तर सेमच असणार ना. बरोबर ना, सेम आहे म्हणूनच तो नल पॉईंट आहे ना. आणि बॅटरीचा व्होल्टेज तर इथे लिहिला होता आपण ऑलरेडी लेफ्ट हँड साईडला. सो म्हणून हे इक्वेट केलं आपण. व्ही विल गेट कॅन्सल, एल विल गेट कॅन्सल. करेक्ट. स्मॉल एलचं व्हॅल्यू फाइंड करायचं आपल्याला. हा 2 वरती जातो, 3 खालतीच आहे नाही का. सो एल बाय 5 इज इक्वल टू 2/3 एल बनतो. 3 तिकडे जातो, 3L डिवाइड बाय 10 इज इक्वल टू स्मॉल एल. असं काही आहे का पहा, 3L/10. 3L डिवाइड बाय 10 ऑप्शन नंबर डी हा आपल्या मुलांना इथे आन्सर असणार आहे. ओके. नाउ सी गाइस, क्वेश्चन नंबर 17 काय म्हणतात, सेन्सिटिव्हिटी ऑफ अ गिव्हन पोटेन्शियोमीटर कॅन बी डिक्रीज्ड बाय. सेन्सिटिव्हिटी आपल्याला कमी करायची, म्हणजे कमी सेन्सिटिव्ह असला पाहिजे तो, कमी सेन्सिटिव्ह. पहा काय, आता एक पोटेन्शियोमीटर इथे मी ड्रॉ करून ठेवतोय. येस. आता ना आपल्याला एक EMF मेजर करायचा आहे, म्हणजे कोणत्यातरी बॅटरीचा काहीतरी व्होल्टेज मेजर करायचं समजा नाही इथे नाही का. तर काय असतं पहा, याचा जो व्होल्टेज असतो ना तो व्होल्टेज इथे ड्रॉप झाला पाहिजे, एवढ्या लेंथवरती ड्रॉप झाला पाहिजे. इथे 10 व्होल्टचा बॅटरी असेल ना, तर 10 व्होल्ट ज्यावेळेस या वायरवरती ड्रॉप होतो त्याच्यानंतर तो नल पॉईंट येतो. आता पोटेन्शियल ग्रेडियंटचा काय विषय मी तुम्हाला सांगतो पहा. से फॉर एक्झाम्पल पोटेन्शियल ग्रेडियंट इज से 1 व्होल्ट पर मिलीमीटर आणि दुसरा ऑप्शन आहे 0.1 व्होल्ट पर मिलीमीटर. असे 2 पोटेन्शियल ग्रेडियंट मी तुम्हाला इथे दाखवतोय. पोटेन्शियल ग्रेडियंट मीन्स व्होल्टेज ड्रॉप पर युनिट लेंथ, म्हणजे एका मिलीमीटरवरती 1 व्होल्ट ड्रॉप होतोय. मी तर 1 मिलीमीटरच मेजर करू शकतो, 1 मिलीमीटर पेक्षा कमी नाही मेजर करू शकत स्केलनी. म्हणजे मी 1 व्होल्टच मेजर करू शकतो, म्हणजे 1 व्होल्टचाच चेंज मेजर करू शकतो. जर का 0.1 व्होल्टचा चेंज झाला तर नाही मेजर करू शकत मी. बरोबर ना. इथे पहा 0.1 व्होल्ट पर मिलीमीटर हा पोटेन्शियल ग्रेडियंट आहे. म्हणजे 1 मिलीमीटर वरती 1 मिलीमीटर पुढे गेला की 0.1 व्होल्ट वाढतो. बरोबर. मग मी तर 1 मिलीमीटर मेजर करू शकतो यार बाय युजिंग स्केल. आपण 1 मिलीमीटर मेजर करू शकतो बाय युजिंग स्केल. म्हणजे आपण या पोटेन्शियोमीटरच्या केसमध्ये 0.1 मिलीमीटरचा चेंज पण मेजर करू शकतो. पण या पोटेन्शियोमीटरमध्ये आपण डायरेक्टली 1 मिलीमीटरचा चेंज मेजर करू शकतो, 0.1 0.2 नाही. कारण की 1 मिलीमीटर जर का लेंथ चेंज झाला ऑटोमॅटिकली 1 व्होल्ट चेंज होतो. यार मला तर हे खराब वाटतंय जरा, हे चांगलं वाटतं नाही का. का? कारण की छोट्यातला छोटा व्होल्टेज पण मेजर केला जातो इथे. ॲक्च्युअलमध्ये तर याच्यापेक्षा पण छोटा व्होल्टेज मेजर होत असतो, बट स्टील मी तुम्हाला इथे कम्पेअर करण्यासाठी दाखवलेलं आहे. सो हे नाही पाहिजे खरं तर, माहिती का. हे असं जर का असेल ना तर कमी सेन्सिटिव्ह असतो, कमी ॲक्युरेट असतो. सेन्सिटिव्हच नाही यार. म्हणजे व्होल्टेज जर का थोडासा चेंज झाला 0.1 किंवा 0.2 व्होल्टने तर लेंथ चेंजच होत नाहीये. म्हणजे बॅलन्सिंग लेंथ जास्त काही असं पुढे मागे होत नाहीये. 1 व्होल्टनी ज्यावेळेस चेंज होतो ना याचा व्होल्टेज, तेव्हा कुठे 1 मिलीमीटरनी बॅलन्सिंग लेंथ पुढे जातात. अरे याला थोडी ना सेन्सिटिव्ह म्हणतो. सेन्सिटिव्ह म्हणजे काय, थोडंसं व्होल्टेज चेंज झाला ना चपाक्कन पुढे गेला पाहिजे एकदम, जो की इथे जात नाही.
ओके, सो आपल्याला ते म्हणतात की सेन्सिटिव्हिटी कमी करायची, कमीचा नाही, म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट जास्त पाहिजे, याच्यापेक्षा जास्त जास्त पाहिजे. सो इन्क्रीजिंग पोटेन्शियल ग्रेडियंट अलॉंग दी वायर, वायरच्या अलॉंग पोटेन्शियल ग्रेडियंट आपल्याला इथे इन्क्रीज करायला लागेल. ओके, सी क्वेश्चन नंबर 18 काय म्हणतात पहा. इन द फॉलोइंग नेटवर्क I1 इज इक्वल टू -0.4 मायनस 0.4 I1 -0.4 म्हणजे उलटा डायरेक्शन करा. चलो म्हणजे हा असं 0.4 आहे म्हणा. ठीक आहे, चलो I4 1 आहे म्हणा. हे पहा I4 हा 1 आहे. हा ठीक आहे, चलो ओके. I5 0.4 आहे म्हणा. I5 0.4 आहे, 0.4 आहे यार. I5 0.4 असेल तर I6 पण 0.4च ना. हाच तर करंट इकडे जाणार आहे, विषयच नाहीये. डन. तर बाकीचे करंट काढा म्हणतात ते. हे पहा काय 1 इकडे जातोय, इकडे 0.4 जातो, म्हणजे 1.4 आला पाहिजे. पहा 1.4 आला, 1 तिकडे गेला, 0.4 इकडे गेला. मान्य आहे की नाही? बरोबर, म्हणजे हा 1.4 पाहिजे. ठीक आहे, चलो ओके. 0.4 आला, 0.4 आला म्हणजे 0.8 आला, 0.8 आला, 0.8 आला काय. इथे 0.8 आला आणि इथून ना या डायरेक्शन मध्ये 0.6 आला पाहिजे ऍक्च्युअल मध्ये. 0.6 प्लस 0.8 1.4 असा खाली जाणार मग मिळून. हे तिघे मिळून, हे दोघे आणि हा तिघे मिळून ऍड होऊन इकडे जाणार आहे. बरोबर ना? ऑलरेडी असं समजून घ्या, इकडे 1 जातोय, 1 जातोय, इकडे 0.4 जातोय, म्हणजे इकडे 0.6 गेला पाहिजे. सिंपल. काढले ना सर्व करंट्स आपण आता इथं. पहा ज्यांची डायरेक्शन चेंज केली त्याला निगेटिव्ह मेन्शन करा. तर I2 चा व्हॅल्यू करेक्ट आहे याच डायरेक्शन मध्ये 1.4. ओके, काय काय विचारताय? I2 1.4 आला कुठे आहे? इथे. या दोघांमधलं कोणतं ते एक आन्सर आहे. त्याच्यानंतर I3 कुठे आहे? I3 हे पहा डायरेक्शन त्यांनी असं दिला होता, बट आपण असा काढलाय. सो -0.6. सो ऑप्शन नंबर डी हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. ऑप्शन नंबर डी. ओके, आणि त्याच्यानंतर काय विचारलं होतं? I6 ना. I6 बरोबर आहे, 0.4 करेक्ट आहे. नाउ सी गाइस, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19 काय म्हणतात पहा. यस, हा क्वेश्चन केला आपण ऑलरेडी. हा काहीतरी बहुतेक 1-2 क्वेश्चन इथे रिपीट आहेत. हा क्वेश्चन आपण ऑलरेडी केलेला आहे, बरोबर. ओके, इव्हन हा पण क्वेश्चन 1-2 क्वेश्चन थोडेसे रिपीट आलेला आहे तिथे. ओके, नाउ सी गाइस, क्वेश्चन नंबर 21. इन द एक्सपेरिमेंट टू डिटरमाइन इंटरनल रेजिस्टन्स E1 युजिंग पोटेन्शियोमीटर. एक एक्सपेरिमेंट आहे ना इंटरनल रेजिस्टन्स फाइंड करण्याचा, बरोबर. तर एक्सपेरिमेंट बद्दल विचारतात ते. रेजिस्टन्स ड्रॉन फ्रॉम द रेजिस्टन्स बॉक्स इज R. ठीक आहे, रेजिस्टन्स ड्रॉन फ्रॉम द रेजिस्टन्स बॉक्स इज R. ओके, potential difference across the balancing length. Potential difference across the balancing length of wire is equal to terminal potential difference of the cell. ठीक आहे. Value of internal resistance R. ओके ओके, ठीक आहे चलो. ओके, काय बोलतात सांगतो मी तुम्हाला इथे. इंटरनल रेजिस्टन्स फॉर्म्युला माहिती? R ब्रॅकेट मध्ये L1 मायनस ऑफ L2 डिवाइड बाय L2. ओके, हा इंटरनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला असतो पोटेन्शियोमीटरच्या केसमध्ये. याला मी असं लिहू शकतो का? L1 बाय L2 मायनस ऑफ 1 सेपरेट डिवाइड L2 1 बनणार ना. L1 बाय L2 मायनस ऑफ 1 बनणार तो, बरोबर आहे ना. आता तुम्ही मला हे सांगा L1 काय असतो आणि L2 काय असतो. तुम्हाला थोडंसं तो एक्सपेरिमेंट जर का आठवत असेल तुम्हाला असं समजेल. L1 म्हणजे बॅलन्सिंग लेंथ असते. केव्हा? जेव्हा की ओपन केलेला असतो. तो डायग्राम इमॅजिन करायचा. बरं, तो डायग्राम तुम्हाला आठवायचा इथे. आता इंटरनल रेजिस्टन्स फाइंड करण्याचा डायग्राम आठवायचा. L1 हा बॅलन्सिंग लेंथ असतो. केव्हा माहिती आहे? जेव्हा की ओपन असतो तेव्हा तो सेलला बॅलन्स करत असतो. सो L1 च्या जागी तुम्ही सिग्मा E1 लिहू शकता. बरं, सिग्मा E1. आणि L2 काय असतो माहिती का? L2 हा ज्यावेळेस आपण क्लोज करतो ना, कीला क्लोज करतो ना, तर पोटेन्शियल ड्रॉप बॅलन्स होत असतो. पोटेन्शियल डिफरन्स बॅलन्स होत असतो. सर्किटवरचा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे EMF मायनस इंटरनल ड्रॉप, तो मॅनेज होत असतो, तो बॅलन्स होत असतो. सॉरी, मग तो असतो V. मग तो V म्हणजे त्याच्यासाठीचा लेंथ सिग्मा L2 होता. सॉरी, L2 होता, बरोबर ना. सो V म्हणजे सिग्मा L2 असतो. मग मी काय केलं? सिग्माने मल्टिप्लाय डिवाइड केला. इथे L1च ठेवतो यार. ओके, सिग्माने मल्टिप्लाय डिवाइड केला. L1 आहे, L2 आहे. सिग्मा असंच लिहून टाकला. सिग्मा L1 म्हणजे E1. काय सिग्मा L1 म्हणजे E1, सिग्मा L2 म्हणजे V, बरोबर. आणि हा -1 तर आहेच इथे पुढे. सो आन्सर शुड बी R ब्रॅकेट E1 और E बाय V. काय E1 बाय V मायनस ऑफ 1. E1 बाय V मायनस ऑफ 1. दॅट इज ऑप्शन नंबर डी. हा आपला इथे आन्सर असला पाहिजे मुलांना, बरोबर. मला वाटतं मे बी की तुम्हाला नाही समजलं असेल हे क्वेश्चन, पण मी तुम्हाला सांगतोय की हा क्वेश्चन आणखीन व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर इंटरनल रेजिस्टन्सचा जो डेरिव्हेशन आहे तो 2-3दा तुम्ही वाचून बघा. ओके, समजून पहा, तरच तुम्हाला हे समजणार आहे. अदरवाईज काहीही करा तुम्हाला हे समजणार नाही, बिलकुल पण समजणार नाही. काही कितीही करा तुम्ही. ओके, नसी पुढे काय म्हणतात पहा. आता आणखी एक वेळ आहे यार तुमच्याकडे. काही ऑप्शन्स तुम्ही इथे इलिमिनेट करू शकता. तुम्हाला माहिती आहे ना R असतो. L1 मायनस इथे मायनस साईन असायला पाहिजे होता नाही का, म्हणजे प्लस वाले 2 तर निग्लेक्ट करा
आणि हा निग्लेक्ट का करतोय माहिती का? हा निग्लेक्ट का करतोय? बिकॉज व्ही आणि ई पोटेन्शियल ड्रॉप कमी असतो ईएमएफ पेक्षा, म्हणजे ही व्हॅल्यू 1 पेक्षा कमी, 1 पेक्षा कमी -1 हे निगेटिव्ह बनतं. निगेटिव्ह इंटू आर निगेटिव्ह, रेजिस्टन्स थोडं निगेटिव्ह असतं. सो म्हणून डायरेक्टली ऑप्शन नंबर डी हे पण तुम्ही इथे प्रिफर करू शकता. बट ठीक आहे यार, चलो क्वेश्चन नंबर 22 पहा. काय म्हणतात पहा, इन अ पोटेन्शियोमीटर एक्सपेरिमेंट बॅलन्सिंग लेंथ विथ सेल E1 सेल जर का लावला तुम्ही तर बॅलन्सिंग लेंथ L1 आहे म्हणा. ठीक आहे यार. बाय शंटिंग द सेल विथ रेजिस्टन्स आर बॅलन्सिंग लेंथ बिकम्स L1/2 म्हणे. ओके, हे इंटरनल रेजिस्टन्सचा सम आहे बरं, इंटरनल रेजिस्टन्सचा सम आहे, आठवतो का? इंटरनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला R इज इक्वल टू कॅपिटल R ब्रॅकेटमध्ये L1 मायनस ऑफ L2 डिवाइड बाय L2. बरोबर ना? L1 काय असतं माहिती का? जेव्हा सेल बॅलन्स होतो त्याचा लेंथ म्हणजे L1 बरोबर आहे. L2 काय असतो माहिती का? L2 जेव्हा तो की क्लोज करतो आपण, की ज्यावेळेस आपण क्लोज करतो आणि एक रेजिस्टन्स आर कनेक्ट केलेला असतो तिथे खालती, नाही का? त्या डायग्राम मध्ये रेजिस्टन्स आर कनेक्ट केलेला असतो ऑलरेडी खालती, बरोबर? मग त्यावेळेसचा बॅलन्सिंग लेंथ L2 असतो. म्हणजे जेव्हा रेजिस्टन्स आर कनेक्ट केला ना, हा आर रेजिस्टन्स कनेक्ट केला ना तिथे, तेव्हाचा बॅलन्सिंग लेंथ L2 म्हणजे इथे L1/2 त्यांनी दिला आपल्याला. सो L2 इज ऍक्च्युअली L1/2. सो हा काय बनणार? R ब्रॅकेट L1 मायनस ऑफ L1/2 डिवाइड बाय L1/2 बरोबर. दॅट मीन्स R ब्रॅकेट इथे जातं रे 2L1 मायनस ऑफ L1 डिवाइड बाय 2 L1/2. 2 विल गेट कॅन्सल. इथे काय बनणार? इथे बनणार बहुतेक 1च बनणार. दॅट मीन्स R आन्सर येणार. किती R. सो इंटरनल रेजिस्टन्स इज इक्वल टू R गाईज. इंटरनल रेजिस्टन्सचा व्हॅल्यू पण Rच आहे. ओके, काय कॅल्क्युलेशन यार. 2L1 मायनस L1 इज L1 कॅन्सल होऊन जाईल. सो आन्सर शुड बी R. जातो मी पुढच्या समवरती. सी गाईज, क्वेश्चन नंबर 23 काय म्हणतात पहा. इन अ पोटेन्शियोमीटर एक्सपेरिमेंट सेल्स ऑफ EMF E1 and E2 ओके आर कनेक्टेड इन सिरीज मध्ये. बॅलन्सिंग लेंथ 64 आहे. E1 E2 सिरीज मध्ये म्हणजे एकामागे एक आहेत, नाही का? तर बॅलन्सिंग लेंथ 64 आहे. ठीक आहे यार, चलो ओके. इफ पोलॅरिटी ऑफ E2 इज रिव्हर्स्ड म्हणजे उलटा लावलाय, आता एकमेकांना अपोज करतील असा लावला, मग तेव्हा बॅलन्सिंग लेंथ 32 आहे म्हणा. म्हणजे काय माहिती का रे, L1 हा 64 आहे आणि L2 जो आहे ना तो आहे 32. ते म्हणतात E1/2 काय म्हणे, E1/2. तो मेथड नंबर 2 माहिती ना, सेलचा EMF कम्पेअर करण्याचा मेथड नंबर 2 चा हा क्वेश्चन आहे बरं. E1/2 इज L1 प्लस N2 डिवाइड बाय L1 मायनस ऑफ L2. L1 चा व्हॅल्यू दिला त्यांनी 64 प्लस L2 चा व्हॅल्यू दिला त्यांनी 32 डिवाइड बाय L1 चा व्हॅल्यू 64 मायनस ऑफ L2 चा व्हॅल्यू 32 करून पहा. हे तुम्हाला आन्सर 3 बनणार आहे. किती बनणार आहे? 3 बनतो 3. सो आन्सर शुड बी गाइस 3:1. E1:E2 इज इक्वल टू 3:1. ओके, जातोय पुढे. क्वेश्चन नंबर 24 काय म्हणतात पहा. पोटेन्शियोमीटर वायर हॅज अ लेंथ 4 मीटर अँड रेजिस्टन्स 5 ओहम. ड्रॉ करतोय लगेच मी पोटेन्शियोमीटर वायर. ओके, हे पहा इथे आपलं पोटेन्शियोमीटर वायर ड्रॉ केला मी इथे. डन. पोटेन्शियोमीटर वायर हॅज अ लेंथ 4 मीटर. ओके, टोटल जो लेंथ आहे ना 4 मीटर आहे म्हणे. ओके, अँड रेजिस्टन्स 5 ओहम आहे म्हणे. सो लेंथ इज इक्वल टू 4 मीटर. ओके, रेजिस्टन्स इज इक्वल टू 5 ओहम. ओके, डन. पुढे इट इज कनेक्टेड इन सिरीज विथ 496 ओहम रेजिस्टन्स. इथे एक रेजिस्टन्स कनेक्ट केला. किती? 495 ओहम रेजिस्टन्सला कनेक्ट केला आपण. ठीक आहे. सेल 4 वोल्ट अँड EMF 4 वोल्ट वाला सेल आहे ज्याच्याशी कनेक्ट केला आपण पोटेन्शियोमीटर वायर. ठीक आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट किती आहे म्हणे. पोटेन्शियल ग्रेडियंट माहिती काय यार? पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय? व्होल्टेज पर युनिट लेंथ. व्होल्टेज पर युनिट लेंथ. पण व्होल्टेज म्हणजे काय? करंट इंटू रेजिस्टन्स. लेंथ राहायचं यार. तुम्ही म्हणणार करंट म्हणजे काय? हे बघा, सर्किट मधला करंट म्हणजे सर्किटचा व्होल्टेज बाय सर्किटचा रेजिस्टन्स. सर्किटचा व्होल्टेज आहे 4 डिवाइड बाय अख्ख्या सर्किटचा जो रेजिस्टन्स आहे हे प्लस आहे 500 बनतो पहा. ओके, इंटू रेजिस्टन्स. आता पोटेन्शियोमीटर वायरवरच व्होल्टेज ड्रॉप काढायचा ना आपल्याला. हे पहा, पोटेन्शियोमीटर वायरवरतीचा आपल्याला व्होल्टेज ग्रेडियंट काढायचा आहे, पोटेन्शियल ग्रेडियंट काढायचा म्हणजे पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस द वायर डिवाइड बाय लेंथ ऑफ द वायर. आता इथला जर का आपल्याला पोटेन्शियल ड्रॉप काढायचा असेल तर I इंटू R, करंट इंटू इथला ड्रॉप काढायचा म्हणून त्याचा रेजिस्टन्स जो की आहे 5 डिवाइड बाय त्याचा लेंथ जो की आहे 4 विल गेट कॅन्सल. हे 1 डिवाइड बाय 100 बनणार आहे. 1 डिवाइड बाय 100 दॅट इज इक्वल टू 0.01 वोल्ट पर मीटर. 0.01 वोल्ट पर मीटर. ऑप्शन नंबर बी मुलांना इथे आपला आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 25 पहा. कॉपर वायर ऑफ लेंथ L diameter D is to be reshaped okay into another wire so as to have minimum resistance. बघ, रेजिस्टन्स कमी पाहिजे काय? कमीत कमी रेजिस्टन्स पाहिजे वायरचा रेजिस्टन्सचा फॉर्म्युला माहिती R इज इक्वल टू रो L बाय A. हे पहा, कॉपर वायरलाच बनवायचं आहे ना, मग इथे रोचा विषयच नाही येत कारण की मटेरियल तर चेंज होत नाहीये. मग रेजिस्टन्स कमी बनवण्यासाठी एरिया वाढवायला लागतो आणि लेंथ कमी करायला लागतं. एरिया वाढवायचा आणि लेंथ कमी करायचा.
ओके. सो इन्क्रीज एल नाही, एल इन्क्रीज केलं तर रेजिस्टन्स वाढतो यार. डिक्रीज एल, हा एल कमी करा. ओके. आणि इन्क्रीज डी, हा बरोबर, हे कमी करा आणि डायमीटर वाढवा असं म्हणतात. हे बरं वाटतं मला जरा. डिक्रीज बोथ मध्ये, दोन्ही डिक्रीज नाही झालं तर रे, इन्क्रीज बोथ मध्ये, दोन्ही इन्क्रीज कसं काय चालणार. हे डिक्रीज करा आणि हे इन्क्रीज करा, ऑटोमॅटिकली त्याचं रेजिस्टन्स कमीत कमी होईल, मिनिमम होऊन जाईल. ओके. नाउ सी क्वेश्चन नंबर 26 काय म्हणतात पहा. आधी तरी क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या, डायग्राम ड्रॉ करण्याचा ट्राय करा, इमॅजिन करा डायग्राम. अननोन रेजिस्टन्स आर कनेक्टेड इन 2 गॅप्स ऑफ अ मीटर ब्रिज. ठीक आहे. नल पॉइंट इज ॲट 20 सेंटीमीटर फ्रॉम झिरो एंड. हे पहा रे बाबा, इथे 2 रेजिस्टन्सेस आहेत. ओके. आणि जो नल पॉइंट आहे ना, नल पॉइंट तो इथे 20 सेंटीमीटरवरती, किती 20 सेंटीमीटरवरती नल पॉइंट. हा ठीक आहे, चलो ओके. A resistance of 15 ohm is connected in series with the smaller of the two. ओके. हा x आहे, हा r आहे. मी इथे असं लिहू शकतो का यार, हा 80 लिहितो इथे मी. ओके. x डिवाइड बाय r इट इज इक्वल टू 20 डिवाइड बाय 80. आपल्याला माहिती ना, हे बाय हे म्हणजे हे बाय हे असतं, बरोबर. हा एक इक्वेशन झाला. पण आता होतं काय माहिती का, ते म्हणतात की या स्मॉलर रेजिस्टन्स सोबत एक 15 ओहमचा रेजिस्टन्स लावला तुम्ही, कनेक्टेड इन सिरीज विथ द स्मॉलर वन. नल पॉइंट शिफ्ट टू 40 सेंटीमीटर. शिफ्ट टू आहे बरं, शिफ्ट बाय नाहीये, शिफ्ट टू म्हणजे 40 सेंटीमीटर वरती नल पॉइंट शिफ्ट होतो, इथे 40 सेंटीमीटर वरती. मग आता तुम्हाला इक्वेशन बनवायचं समजतं का, x प्लस 15 डिवाइड बाय r इट शुड बी इक्वल टू काय रे, तो 40 डिवाइड बाय 60. 40 बाय 60 करायला लागेल की नाही आता, बरोबर. यार 2 इक्वेशन झाले, मी म्हणतो डिवाइड करा, r विल गेट कॅन्सल, बरोबर. 0 0 कॅन्सल, हे पण कॅन्सल. हे पहा, x डिवाइड बाय x प्लस 15 इज इक्वल टू 6 जातो सर्वात वरती, 2 इंटू 6 आहे, डिवाइड बाय 4 इथेच जातो सोबत नाही का, 8 इंटू 4 बनतो इथे. सो 2 1 2 2 2 1 2 3, बरोबर आहे. तो हा आता इक्वेशन बनतोय. आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 8 इंटू एक्स इज 8x. ओके. दॅट इज इक्वल टू, हा इकडे जाऊन मल्टिप्लाय 3x प्लस 45 बनतो पहा, 45 हा जातो तिकडे, 5x इज इक्वल टू 45, x इज इक्वल टू 15, x इज काय बनतो 15, काही रॉंग केलं का यार, हा जातो इकडे बनतो 5x. सो गाइस 5x इज इक्वल टू 45 बनतो, म्हणजे x इज इक्वल टू 9 बनतो, सॉरी x इज इक्वल टू काय बनतो 9 रॉंग केलेलं मी ॲक्च्युली. ओके. सो आन्सर शुड बी ऑप्शन नंबर ए, दॅट इज इक्वल टू 9 ओहम. क्वेश्चन नंबर 27. क्वेश्चन 27 मध्ये काय म्हणतात ते, पोटेन्शियोमीटर इज यूज टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए अँड बी. ओके. कसं आहे माहिती का यार, की तुम्हाला इथे पोटेन्शियोमीटरचा डायग्राम दिसत नाहीये, बरोबर. ते असं सांगतात तुम्हाला की ए आणि बी या 2 पॉइंट मधला पोटेन्शियल मेजर करण्यासाठी पोटेन्शियोमीटर यूज केलाय. आणि त्या पर्टिक्युलर केसमध्ये जो नल पॉइंट आहे ना, तर तो 0.9 मीटर वरती, नल पॉइंट 0.9 मीटर वरती आहे. असं इमॅजिन करायचं असतं आपल्याला की पहा, हा पोटेन्शियोमीटर, ठीक आहे, पोटेन्शियोमीटर. ओके. तर पोटेन्शियोमीटर यूज करून ए आणि बीच्या मध्ये इवन आहे ना, मग समजायचं तुम्ही की इथे इवन लावलाय. मग इवन लावल्यानंतर जो बॅलन्सिंग लेंथ आहे ना, हा बॅलन्सिंग लेंथ, दिस बॅलन्सिंग लेंथ इज गाइज 0.9 मीटर. मग मी इथे असं लिहून टाकतो डायरेक्टली, इवन इज इक्वल टू सिग्मा इंटू 0.9. सिग्मा मीन्स पोटेन्शियल ग्रेडियंट आहे, एका मीटरवरती सिग्मा ड्रॉप, तर 0.9 मीटरवरती किती ड्रॉप, सिग्मा इंटू 0.9. इथे जेवढा ड्रॉप होतो तेवढंच इथला व्होल्टेज असला पाहिजे. सो इवन शुड बी इक्वल टू सिग्मा इंटू 0.9 व्होल्ट. आता केलं काय माहिती का, आता ते ए आणि सीच्या मधला पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतात, ए आणि सी. पण ए आणि सीच्या मध्ये काय आहे माहिती का, हे पहा, इवनचा ड्रॉप होतो बट E2चा गेन होतो, म्हणजे इवन मायनस E2, बरोबर ना. आता पहा, हे असं लावलेलं आहे, समजलं ना, हे असं लावलेलं आहे, म्हणजे इवन मायनस ऑफ E2. जर का ड्रॉप किती झाला हे बघाल ना, इवनचा ड्रॉप बट E2चा गेन, सो टोटल ड्रॉप इज इवन मायनस ऑफ E2. इवन मायनस ऑफ E2 हा ड्रॉप झालेला आहे. ओके. सो इवन मायनस ऑफ E2 गाइज, इवन मायनस ऑफ E2 इट इज इक्वल टू, त्याच्यासाठी जो बॅलन्सिंग लेंथ 0.3 आहे म्हणा यार, म्हणजे असं लावल्यानंतर जो बॅलन्सिंग लेंथ आहे तर तो फक्त 0.3च आहे म्हणा इथेपर्यंत, म्हणजे सिग्मा इंटू 0.3 मला इथे करायला लागणार आहे. हे समजतं का तुम्हाला, पाहून घ्या व्यवस्थित, कारण की इथे जो पोटेन्शियल ड्रॉप असतो तोच पोटेन्शियल ड्रॉप इथे झाला पाहिजे. इथे पोटेन्शियल ड्रॉप इवन मायनस E2 आहे. ओके. आणि इथे पोटेन्शियल ड्रॉप सिग्मा इंटू तो लेंथ असतो, बरोबर. आता समजा इवनच्या जागी सिग्मा इंटू 0.9 जर का मी इथे टाकला, काय सिग्मा इंटू 0.9 जर का मी इथे टाकला, मायनस ऑफ E2 तर आहेच यार, दॅट इज इक्वल टू 0. सिग्मा इंटू 0.3 लिहितो मी इथे, बरोबर ना. मग E2 काय बनणार रे, E2चं व्हॅल्यू बनणार 0.6 इंटू सिग्मा. पहा ना तुम्ही, E2 इकडे, हा इकडे, बरोबर. तुम्हाला E1 बाय E2 विचारलाय का त्यांनी, E2 बाय E1 विचारलाय का, E2 बाय E1. सो E2 काय यार, E2 0.6 इंटू सिग्मा आहे. E1 काय, E1 तर
9 इंटू सिग्मा, सिग्मा सिग्मा कॅन्सल, 2/3 बनणार ना तो, किती 2/3, दॅट इज ऑप्शन नंबर सी हा आपला इथे आन्सर असणार आहे. 28 नंबरचा सम पहा रे आता. पोटेन्शियोमीटर वायर 4 मीटर लॉंग, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 3 वोल्ट इज मेंटेन बिटवीन इट्स एंड म्हणे. यार सोपं आहे, पोटेन्शियोमीटर वायर बरोबर. तर याच्या एंड वरती पोटेन्शियल डिफरन्स कितीचा आहे माहिती का, 3 वोल्टचा. ठीक आहे, बट त्याचा लेंथ किती आहे, 4 मीटर. टोटल लेंथ इज इक्वल टू 4 मीटर. पोटेन्शियल डिफरन्स एंड टू एंड हा 3 वोल्ट आहे. ठीक आहे, चलो ओके. पुढे EMF ऑफ सेल विच बॅलन्सेस अगेन्स्ट अ लेंथ ऑफ 100 सेंटीमीटर म्हणे. म्हणजे इथे ना एक सेल आहे जो की बॅलन्स झालाय 100 सेंटीमीटर वरती. किती 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 100 सेंटीमीटर वरती बॅलन्स झालाय, म्हणजे 1 मीटर वरती बॅलन्स झालाय. ठीक आहे, 1 मीटर वरती बॅलन्स झालाय. मग ते विचारतात मग त्या सेलचा EMF किती असेल म्हणे. पहा यार तुम्ही पहा, 4 मीटर वरती 3 वोल्ट ड्रॉप झालेला आहे. अख्ख्या 4 मीटर वरती 3 वोल्ट ड्रॉप झालाय. 4 मीटर वरती 3 वोल्ट ड्रॉप झालाय. तर 1 मीटर वरती किती, हे 1 मीटर वरतीच बॅलन्स झाला ना तो. मग 1 मीटर वरती किती ड्रॉप झालाय, किती ड्रॉप झाला, x करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 इंटू एक्स इज इक्वल टू 3 इंटू 1, दॅट मीन्स x इज इक्वल टू 3/4. सिंपल. x इक्वल टू काय बनणार आहे, 3/4 बनणार आहे. सो आन्सर शुड बी 3/4, दॅट मीन्स 0.75. 0.75. एक तर असं करा, नाहीतर यार नॉर्मल एक काम करा, पोटेन्शियल ग्रेडियंट काढा. पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय, व्होल्टेज पर युनिट लेंथ. व्होल्टेज किती झाला रे, व्होल्टेज 3 आहे, पर युनिट लेंथ तर 4 आहे. सो 3/4 हा पोटेन्शियल ग्रेडियंट आहे. म्हणजे एका मीटरवरती एवढा ड्रॉप होत असतो, एका मीटरवरती एवढा ड्रॉप होत असतो. मग हा बॅटरी जो आहे आपला E1 समथिंग काहीतरी बॅटरी बॅलन्स झाला नाही इथे 1 मीटरवरती. मग इथे जो ड्रॉप आहे तोच हा व्होल्टेज असतो. इथे ड्रॉप 1 मीटरचा लेंथ येतो ना, 100 सेंटीमीटर मीन्स 1 मीटर. सो 1 मीटरवरती 3/4 चाच ड्रॉप आत्ताच काढला होता. पोटेन्शियल ग्रेडियंट तोच तर इंडिकेट करतो. सो आन्सर शुड बी 0.75. नाउ सी क्वेश्चन नंबर 29 काय म्हणतात. 2 वायर्स A अँड B ऑफ इक्वल लेंथ. 2 वायर आहेत A आणि B ज्यांचे की लेंथ टोटली इक्वल आहे. ओके. कनेक्टेड इन लेफ्ट अँड राईट गॅप ऑफ अ मीटर ब्रिज. ठीक आहे यार, एक लेफ्ट गॅप मध्ये एक राईट गॅप मध्ये असे 2 वायर्स लावलेले आहेत आपण इथे. ठीक आहे, ते म्हणताय बॅलन्स पॉईंट जो आहे तो 40 सेंटीमीटर वरती आलाय म्हणे. किती 40 सेंटीमीटर वरती. ठीक आहे, 40 सेंटीमीटर आणि इकडे आहे 60 सेंटीमीटर. डन. डायमीटर्स ऑफ A अँड B आर इन द रेशो 3:1. पहा, A चा जो डायमीटर किंवा रेडियस समजू शकता. ओके, याचा रेडियस R1 बोलतो, याचा रेडियसला मी R2 बोलतो. हा वायर आहे वर, इथे वायर आहे, काय वायर आहे, इथे वायर आहे. ओके, तर वायरचा जो रेडियस R1 आहे, इथे R2 आहे. R1 इज टू R2 इट इज इक्वल टू 3:1 असं ते सांगतात आपल्याला. देन रेशो ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ A टू दॅट ऑफ B विल बी. याला A बोलतो, याला B बोलतो. सिंपलचा सम आहे, बस इतकं सांगा मला. याचा रेजिस्टन्स डिवाइड बाय याचा रेजिस्टन्स, म्हणजे रेजिस्टन्स ऑफ A डिवाइड बाय रेजिस्टन्स ऑफ B इट शुड बी इक्वल टू 4/6. 40/60. हे इज इक्वल टू हे बाय हे. 40/60 मीन्स 4/6. 40/60 मीन्स 4/6 करायला लागेल. आता रेजिस्टन्स ऑफ A काय यार, रेजिस्टिव्हिटी ऑफ A रो L बाय A ना, एरिया ना, एरिया म्हणजे पाय R1² ना, जस्ट डिवाइड बाय. याचा रेजिस्टन्स, या वायरचा रेजिस्टन्स म्हणजे काय, वायरचा रेजिस्टन्स रो L बाय असतो. सो रेजिस्टिव्हिटी, तर B वायरचा रेजिस्टिव्हिटी, लेंथ ऑफ B वायर डिवाइड बाय पाय रेडियस ऑफ B वायरचा स्क्वेअर, अँड दॅट इज इक्वल टू 4/6 करतो मी इथे. पाय कॅन्सल, हा लेंथ कॅन्सल, बिकॉज दोघांचा लेंथ सेम आहे असं त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आधीच. ओके, आता पहा यार, आता हा RB जातो वरती, R1 तर इथेच आहे. म्हणजे होतं काय माहिती का, रेजिस्टिव्हिटी ऑफ A बाय रेजिस्टिव्हिटी ऑफ B इंटू रेडियस ऑफ B बाय रेडियस ऑफ A होल स्क्वेअर इट इज इक्वल टू 4/6 बनतोय. तुम्हाला माहिती का, R1 R2 दिला, म्हणजे R1 बाय R2 3:1 आहे, म्हणजे RA बाय RB हा 3:1 आहे. आता हे उलट विचारलं त्यांनी, म्हणजे हे तर 1:3 असणार आहे. 1:3 चा स्क्वेअर कराल ना, तर तो 1:9 बनणार, म्हणजे खाली 9 बनणार, तो इकडे जाणार, इथे 9 मल्टिप्लाय होणार, बरोबर ना. म्हणजे काय यार, 2चा टेबल करा, 3चा टेबल करा, 3 2 6, 3 3 बरोबर ना, 1 अँड दिस इज 2, 3 इंटू 2 इज 6. बहुतेक हा क्वेश्चन झाला होता. 6:1 बनणार आहे. सो रेजिस्टिव्हिटी ऑफ A बाय रेजिस्टिव्हिटी ऑफ B इज 6:1. 6:1 दॅट इज ऑप्शन नंबर B हा आपला इथे आन्सर येणार आहे. क्वेश्चन 30. Which of the following instrument is not direct reading instrument? कोणता डायरेक्ट रीडिंग इन्स्ट्रुमेंट नाहीये म्हणे. हे बघा, व्होल्ट मीटर ॲमीटर तर डायरेक्टली असं डिफ्लेक्शन दाखवतात, पाहता क्षणी समजतं, बरोबर ना. पोटेन्शियोमीटर असं आहे की ते लेंथ काढायला लागते, मग त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन करायला लागतं. हे डायरेक्ट रीडिंग नाही देत पोटेन्शियोमीटर डायरेक्ट रीडिंग नाही देत. सो आन्सर शुड बी पोटेन्शियोमीटर. ओके, इलेक्ट्रॉनिक बॅलन्स तर नाहीच समजा सिलेबसमध्ये. ठीक आहे, तो जस्ट सोडून टाकाल पॉईंट. पोटेन्शियोमीटर माहिती आपल्याला. सो डन. ओके,
नाव सी 31 काय म्हणतात, सर्क्युलर कॉइल ऑफ रेडियस आर हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 40 ओहम. यार एक सर्क्युलर कॉइल आहे, पाहिजे एक सर्क्युलर कॉइल. या सर्क्युलर कॉइलचा रेजिस्टन्स 40 ओहम ते बोलतात. हा बरोबर ना, 40 म्हणजे इथे 30 ओहम आहे आणि इथे 10 ओहम आहे. टोटल तर 40 झाला ना, टोटल तर 40 झाला. ठीक आहे चलो ओके. हा काय म्हणतात, फिगर शोज 2 पॉइंट्स P and Q ऑन द सर्कम्फरन्स सेपरेट बाय पाय आर बाय 2. काय काय, पाय आर बाय 2. याला मी पाय 2 पाय आर बाय 4 असं लिहू शकतो ना. 2 पाय बाय 4 लिहू शकतो. 2 पाय इज अ सर्कम्फरन्स, सर्कम्फरन्स बाय 4 एवढं डिस्टन्स अपार्ट आहे मला. सर्कम्फरन्स बाय 4 म्हणजे काय समजता तुम्हाला, कंप्लीट सर्कम्फरन्स बाय 4 म्हणजे एवढा पार्ट. दिस सर्कम्फरन्स बाय 4, दिस इज अगेन सर्कम्फरन्स बाय 4, अगेन सर्कम्फरन्स बाय 4, अगेन सर्कम्फरन्स बाय 4. सो 4 सर्कम्फरन्स बाय 4 म्हणजे सर्कम्फरन्स असं म्हणतं ना. टोटल 4 पार्ट्स येतात ना त्याचे. ठीक आहे, असं कनेक्शन आहे म्हणा. ठीक आहे चलो ओके. पुढे तर 16 वोल्टच्या बॅटरीला कनेक्ट केला म्हणा. ठीक आहे यार ओके. इंटरनल रेजिस्टन्स बॅटरीचा, बॅटरी विथ इंटरनल रेजिस्टन्स 0.5. या बॅटरीला इंटरनल रेजिस्टन्स आहे पाहिजे किती, 0.5 ओहम. ठीक आहे. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ करंट आय फ्लोईंग थ्रू दी कॉइल, फ्लोईंग थ्रू दी सर्किट, सॉरी सर्किटमध्ये किती करंट फ्लो होतोय असं ते म्हणतात. तुम्ही मला सांगा, याचा रेजिस्टन्स 10 आहे, याचा रेजिस्टन्स 30 आहे. हे दोघे पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आहेत ना. पहा ना, हा आणि हा एकमेकांना पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. पॅरलल कॉम्बिनेशनचा नेट रेजिस्टन्स काय असतो, वरती प्रोडक्ट खालती सम, 30 into 10 डिवाइड बाय खालती सम कराल ना तर 40 बनतो. 0 0 कॅन्सल, तर हे कॅल्क्युलेशन बनतं 7.5. हे पहा, इंटरनल रेजिस्टन्स 0.5 तर आहेच आहे, प्लस 0.5 करा, सो टोटल रेजिस्टन्स 8 बनणार ना. हे पहा, या दोघांचा मिळून रेजिस्टन्स पॅरलल कॉम्बिनेशनचा 7.5 झाला होता. आता तो रेजिस्टन्स आणि हा इंटरनल रेजिस्टन्स सिरीज मध्ये, सो 7.5 प्लस 0.5 8 बनतो नाही का. आता सर्किट मधला करंट म्हणजे काय, सर्किटचा व्होल्टेज डिवाइड बाय सर्किटचा रेजिस्टन्स. सर्किटचा व्होल्टेज आहे 16 व्होल्ट, सर्किटचा रेजिस्टन्स आहे 8. कॅल्क्युलेशन करायला यू विल गेट 2 अँपियर. किती किती, 2 अँपियर. दॅट इज ऑप्शन नंबर डी. हा आपला इथे आन्सर येतो. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 32. काय म्हणतात, पोटेन्शियोमीटर वायर, पोटेन्शियोमीटर वायर ऑफ लेंथ 100 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटरचं पोटेन्शियोमीटर वायर आहे, जसं की रेजिस्टन्स 3 ओहम आहे म्हणा. एक काम करतो, मी ड्रॉ करतो पोटेन्शियोमीटर. ओके, पोटेन्शियोमीटर वायर. ठीक आहे, पोटेन्शियोमीटर वायर ऑफ लेंथ 100 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटरचा लेंथ आहे यार. ठीक आहे, रेजिस्टन्स जो आहे तो आहे 3 ओहम. ओके, इज कनेक्टेड इन सिरीज विथ रेजिस्टन्स ऑफ 8 ओहम. याला ना एका सिरीज मध्ये एक 8 ओहमचा रेजिस्टन्स कनेक्ट केला आपण इथे. हा डन. ओके, अँड अक्युमुलेटर ऑफ EMF 4 वोल्ट. अक्युमुलेटर मीन्स मोठा वाला बॅटरी, तो जो आहे ना आपला मेन बॅटरी, त्याला अक्युमुलेटर बोलतो आपण. दॅट इज 4 वोल्ट, हुज इंटरनल रेजिस्टन्स इज अगेन 1 ओहम. याचा इंटरनल रेजिस्टन्स पण 1 ओहम आहे म्हणा. ठीक आहे ना, चलो मान्य यार 1 ओहम आहे. इंटरनल रेजिस्टन्स इज 1 ओहम. डन. पुढे, अ सेल ऑफ EMF E इज बॅलन्स्ड बाय, सेल ऑफ EMF E इज बॅलन्स्ड बाय 50 सेंटीमीटर म्हणे. 50 सेंटीमीटरवरती बॅलन्स झाला म्हणे तो. ठीक आहे, EMF ऑफ सेल म्हणजे सेलचा EMF किती असं ते विचारतात आपल्याला. तर सेलचा EMF किती हे आपल्याला ते विचारतात, बरोबर ना. तर यार पहा आता काय, 1 वोल्ट. आन्सर शुड बी 1 वोल्ट. आय गेस 1. एक मिनिट, काय टोटल तर 4 आहे, इथे 9 आहे, इथे 3 आहे, सॉरी 1च्या पण हाफ, सॉरी 1च्या पण हाफ. दॅट इज 0.5 वोल्ट. काय केलं थोडंसं नीट पहा, काय नीट पहा. 8+1 हे बघा, नॉर्मली व्यवस्थित करून पण दाखवेन मी, बट असं पण होऊ शकतं का पहा बरं, विचार करा बरं. 8+1 9, किती 9. इथे 9 ओहम आहे, इथे 3 ओहम आहे, अख्ख्या वायरवरती 3 ओहम, 9 ओहम 3 ओहम. इकडे तिप्पट आहे, 3 आहे तिकडे 9 आहे, म्हणजे इकडे तिप्पट आहे. म्हणजे अख्ख्या वायरवरती 1 वोल्ट ड्रॉप आणि इथे 3 वोल्ट ड्रॉप, या दोघांवरती मिळून, बरोबर ना. टोटल तर 4 वोल्ट आहे ना, म्हणजे इकडे 1 वोल्ट तिकडे 3 वोल्ट. तिप्पट मेंटेन करायचं की नाही. अख्ख्यावरती 1 वोल्ट म्हणजे 50 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर म्हणजे 1 वोल्ट नाही का, अख्खा म्हणजे 100 सेंटीमीटर. बट 50 सेंटीमीटर झाला ना बॅलन्सिंग लेंथ, बॅलन्सिंग लेंथ तर 50 सेंटीमीटर झाला ना. सो 0.5 वोल्ट. सो आन्सर शुड बी 0.5 वोल्ट. असं पण करू शकता यार ओरली नाही का. अदरवाईज नॉर्मल मेथड तर आहेच यार, नॉर्मल मेथडनी करून दाखवतोय पहा. तर लक्ष द्या, एक काम करतो मी, काय करतो, करंट काढतो आधी. पोटेन्शियल हे पहा, बॅटरीचा EMF म्हणजेच इथला व्होल्टेज ड्रॉप. बॅटरीचा EMF म्हणजेच या एवढ्या रिजनवरचा व्होल्टेज ड्रॉप. हे समजतं तुम्हाला. आता सांगा बरं, या रिजनवरचा एवढ्या रिजनवरचा व्होल्टेज ड्रॉप म्हणजे काय, करंट इंटू रेजिस्टन्स ऑफ दॅट AB वायर. याला A बोलतो, याला B बोलतो. या AB पोर्शन मधला रेजिस्टन्स, करंट इंटू AB पोर्शन मधला रेजिस्टन्स. करंट म्हणजे काय, या सर्किट मधला करंट म्हणजे सर्किटचा व्होल्टेज डिवाइड बाय सर्किट, अख्ख्या सर्किटचा रेजिस्टन्स इंटू ABचा रेजिस्टन्स. यार टोटल अख्खा रेजिस्टन्स 3 आहे, मग या ABचा रेजिस्टन्स 1.5 बनेल ना, लिहिला 1.5.
सर्किटचा व्होल्टेज इज 4 डिवाइड बाय सर्किट अख्ख्या सर्किटचा रेजिस्टन्स इज 8 + 1 9 + 3 कराल तर 12 बनतो इंटू 1.5 बनतो पहा. हे करून घ्याल कॅल्क्युलेशन. 6 डिवाइड बाय 12 बनतो दॅट इज इक्वल टू 0.5 व्होल्ट. हा आपला इथे आन्सर येणार आहे. ओके ठीक आहे. चलो जातो पुढे. क्वेश्चन नंबर 33 पहा काय म्हणतात ते. मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट अ रेजिस्टन्स ऑफ 18 ओहम इज कनेक्टेड इन लेफ्ट गॅप. ओके एक मीटर ब्रिजचा एक्सपेरिमेंट आहे आपला. मीटर ब्रिजचा एक्सपेरिमेंट आहे लेफ्ट गॅप राईट गॅप. ओके तर लेफ्ट गॅपला 18 ओहम लावलाय. हा ठीक आहे पुढे. आणि अननोन रेजिस्टन्स आर इज इन अ राईट गॅप. राईट गॅपला अननोन रेजिस्टन्स आर लावलाय. ठीक आहे चलो. ओके नल पॉइंट इज ऑब्टेन्ड ॲट L1 फ्रॉम द लेफ्ट पासून L1 लेंथला नल पॉइंट आलेला आहे. ठीक आहे चलो. ओके म्हणजे डेफिनेटली हा लेंथ 100 - L1 असणार आहे. 100 - L1 असणार आहे. पहिला केस झाला ना डायरेक्टली इक्वेशन लिहायचा काय 18 डिवाइड बाय आर इज इक्वल टू L1 डिवाइड बाय 100 - L1. हे बा हे इज इक्वल टू हे बा हे असतं. डन केलं. पुढे काय म्हणतात पहा आता. ते म्हणतात इफ अननोन रेजिस्टन्स इज रिप्लेस बाय R/3 याच्या जागी R/3 जर का केला त्याच्या जागी जर का R/3 केला तर ते म्हणतात नल पॉइंट इज ऑब्टेन्ड ॲट 1.5 L म्हणे. कुठे 1.5 L ला आता नल पॉइंट येईल म्हणे. 1.5 L ला मग लिहू का यार. हे पहा 18 डिवाइड बाय R/3 इज इक्वल टू हे पहा काय 1.5 L1 डिवाइड बाय 100 - 1.5 L1. 100 - 1.5 L1 समजतं काय. ही जी सेकंड कंडिशन आहे ना मग त्या सेकंड कंडिशनचं पण इथे रिप्रेझेंटेशन केलेलं आहे आपण. आता जस्ट डिवाइड करा रे दोघांना. डिवाइड करा. हा आर विल गेट कॅन्सल हियर. आर कॅन्सलच होणार ना बरोबर ना. हा 3 जातो इथे याच्यासोबत नाही का. तर वरती पहा हा 18 पण कॅन्सल आहे. 18 पण कॅन्सलच होणार आहे. तुम्हाला वाटते 3 सर्वात वरती नाही बरं. 3 इथे जातो इथे म्हणजे खालीच राहत होता ॲक्च्युली. पहा ना हा R/3 होता की नाही मग 3 इथे गेला असता की नाही बरोबर ना. म्हणजे इथे 1 आहे 1 डिवाइड बाय हा 3 आहे 1 डिवाइड बाय 3 इट शुड बी इक्वल टू तिकडे काय पहा हा L1 कॅन्सल बरोबर. हा सर्वात वर जातो म्हणजे 100 - 1.5 L1 डिवाइड बाय 100 - L1 ओके इंटू हे 1.5 पाहिजे इंटू 1.5 आहे. आता हे 1.5 1 जा 1.5 2 जा 3 हे 2 तिकडे जातो हा इकडे जातो. सो इकडे 100 - L1 इज इक्वल टू तिकडे 200 - 3 L1 बनणार आहे. हा इकडे दॅट मीन्स 2 L1 इज इक्वल टू 100 बनणार आहे. दॅट मीन्स L1 इज इक्वल टू 50 बनणार आहे. किती 50 आहे का 50 यार. अननोन रेजिस्टन्स विचारतात ते. सॉरी काय विचारतात ते आपल्याला अननोन रेजिस्टन्स विचारतात. L1 50 ना 50 इथे 50 टाका 50/50 कॅन्सल 1 बनणार म्हणजे R इज इक्वल टू 18 बनणार आहे. R इज इक्वल टू काय बनणार आहे 18. दॅट इज ऑप्शन नंबर C हा आपला इथे आन्सर बनणार आहे. सी क्वेश्चन नंबर 34. 10 meter long wire of resistance 20 ohm is connected in series with a battery of EMF 3 volt and resistance 10 ohm. पोटेन्शियल ग्रेडियंट ते विचारतात. खूप बेसिक समय बरं खूप बेसिक. ओके पहा तुम्हाला एक नोटीस झालं का रे की पोटेन्शिओमीटरवरती भयानक सम्स आहेत नाही का. भयानक म्हणजे खूप जास्त काउंट आहे पोटेन्शिओमीटरच्या सम्सचा बरोबर. तर पहा आता 10 मीटर लॉंग वायर हा जो वायर आहे ना या वायरचा जो लेंथ आहे दॅट इज 10 मीटर. किती 10 मीटरचा लेंथ आहे. ठीक आहे चलो. ओके 20 ओहम रेजिस्टन्स आहे म्हणा. या वायरचा रेजिस्टन्स हा मुलांना 20 ओहम आहे. ठीक आहे ना. डन. पुढे बॅटरी 3 वोल्ट अँड द रेजिस्टन्स 10 ओहम. ठीक आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय व्होल्टेज पर युनिट लेंथ. व्होल्टेज म्हणजे I × R डिवाइड बाय लेंथ राहायचं आहे. करंट किती जातो बाबा. करंट म्हणजे सर्किटचा व्होल्टेज दॅट इज 3 डिवाइड बाय अख्ख्या सर्किटचा रेजिस्टन्स 10 + 20 दॅट इज इक्वल टू 30. करंट काढला रेजिस्टन्स बाय लेंथ करायचं. रेजिस्टन्स किती रे सॉरी पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे व्होल्टेज अक्रॉस दी वायर म्हणजे करंट इंटू रेजिस्टन्स ऑफ वायर. आता इथे रेजिस्टन्स ऑफ वायर घ्यायचा जो की इथे आपल्याला 20 घ्यायचा आहे लक्षात ठेवा. आणि लेंथ ऑफ वायरचा लेंथ 10 मीटर आहे. सो 10 टाकून देतो. 0 0 विल गेट कॅन्सल 3 विल गेट कॅन्सल. सो आन्सर शुड बी 0.2 हा आपला इथे आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर डी. ओके जाऊया पुढे. क्वेश्चन नंबर 35 पहा काय म्हणतात. 2 cells having unknown EMFs E1 and E2. पहा 2 सेल आहेत. 2 cells having unknown EMFs E1 and E2 okay are connected in potentiometer circuit so as to assist each other. एकमेकांना असिस्ट करतात. ओके आता नल असिस्ट करते वेळी नल पॉइंट 490 आहे. L1 असतं ना असिस्ट करते वेळी L1 असतो आणि अपोज करते वेळी L2 असतो. पहा when E2 is connected so as to oppose अपोज करते वेळी जो लेंथ आहे तो आहे 90
मग ते विचारतं रेशो काय E1/E2, आपल्याला फॉर्म्युला माहिती यार, हे पहा फॉर्म्युला माहिती पाहिजे हा. E1/E2 इज इक्वल टू काय असतो L1 प्लस L2 ओके बाय L1 मायनस ऑफ L2. कारण L1 490 प्लस L2 90 डिवाइड बाय L1 490 मायनस L2 90 वरती बनतो 580 डिवाइड बाय खालती बनतो 400 0 0 कॅन्सल. टेबल करा यार, टेबल कशाचं टेबल होणार आहे, 58 डिवाइड बाय 40 करायचं आपल्याला, काय बनणार आहे काय माहिती, 1 पॉईंट समथिंग बनेल पहा, करायची गरज नाही येते, 1.45 लिहून टाकूया डायरेक्टली, बरोबर ना. कारण की एक तर समजतं यार की 1 पेक्षा जास्त बनणार आहे, 1 पेक्षा जास्त बनणार आहे, लिहून टाका 1 पेक्षा जास्त एकच आहे, हे डायरेक्टली 5 आहे, हे तर पॉईंट आहे, हे तर पॉईंट आहे. सो ऑप्शन नंबर डी हा आपला इथे आन्सर असणार आहे. येस, चलो जाऊया पुढे. पहा 36, वाह सोप्पासा मला पहा. एक व्हॅल्यू ऑफ करंट आय इन द फॉलोइंग सर्किट डिस्ट्रीब्युशन इज, आयचा व्हॅल्यू फाइंड करायचा आपल्याला. पहा किती करंट येतोय पहा बरं स्टार्टिंग पासून, 1.2 1 2.2 किती किती हा 2.2 आहे, 2.2 आला, 2.2 मधून 0.2 गेला, 0.1 गेला म्हणजे 0.3 गेला बहुतेक, 0.3 गेला, 2.2 मधून 0.3 गेला म्हणजे 1.9 यार, 1.9 आला, 1.9 मधून 0.4 गेला म्हणजे 1.5 उरला ना. सो आय शुड बी 1.5, दॅट इज ऑप्शन नंबर बी हा आपला इथे आन्सर असणार आहे. ओके, क्वेश्चन नंबर 37 गाईज काय म्हणतात पहा. अ स्टुडंट एक्स अँड वाय परफॉर्म पोटेन्शियोमीटर एक्सपेरिमेंट सेपरेटली. दोन जे मुलं आहेत ना ते पोटेन्शियोमीटरचा एक्सपेरिमेंट परफॉर्म करतात. ओके, तर प्रत्येक ठिकाणी डायग्राम बघाल तर वेगवेगळी दिसेल, टेक्स्टबुकमध्ये वेगळी डायग्राम, इथे काहीतरी वेगळंच दिसणार आहे, दिसायला अलग दिसेल ते, बट टोटली वर्किंग तर सेम असतं. ओके, मग डायग्राम जर का तुम्ही पाठ केलं असेल तर मग परत तोच प्रॉब्लेम आहे की ते रिलेट नाही होणार. म्हणून मी सांगतोय की एकदा कधीतरी ना व्यवस्थित समजून घ्यायचं असतं क्वेश्चन सोडून द्या, कॉन्सेप्ट नाही का पोटेन्शियोमीटरचा. तुम्ही जर का नोटीस केलं असेल ना तर पोटेन्शियोमीटरवरती भयानक क्वेश्चन्स आहेत, भयानक म्हणजे खूप जास्त वेटेज दिले पोटेन्शियोमीटरच्या क्वेश्चन्सला, बरोबर. मीटर ब्रिजचे थोडेसे कमी आहेत, विस्टन्सचे त्याच्यापेक्षा कमी आहे, किर्चॉफ लॉ त्याच्यापेक्षा कमी आहे, बरोबर ना. जे आपल्याला येतं ते कमी आहे, जे आपल्याला नाही येत ते जास्त आहे, समजत आहे मुलांना. आणि ॲक्च्युअलमध्ये पोटेन्शियोमीटर आहे बरं थोडंसं तगडं तर आहेच आहे, कॉन्सेप्च्युअल खूप जास्त कॉन्सेप्च्युअल आहे. आणि न्यूमरिकल पहा थोडंसं फेस करतात प्रॉब्लेम मुलं. मी माझा एक्सपिरियन्स सांगतो की बऱ्याच मुलांना, मेजॉरिटी ऑफ मुलांना पोटेन्शियोमीटरचे न्यूमरिकल नाहीच येत. मग समजा तुम्हाला पण नसतील येत आणि तुम्ही जर का फ्रस्ट्रेटेड असाल, तुम्हाला वाटत असेल यार काय करतोय पण नाहीच येत आहे, तुम्ही लोड ना घेऊ, मी तुम्हाला प्रोसेस सांगतो. हे 3 ते 4 वेळेस करायला लागतं. कधी कधी कोणती गोष्ट अशी असते की एक वेळेस केली की येऊन जातं, बरोबर ना. काही त्याच्यापेक्षा थोडीशी डिफिकल्टवाली गोष्ट असते की पहिल्यांदा केलं एवढं नाही समजलं, दुसऱ्यांदा केलं व्यवस्थित समजलं. पोटेन्शियोमीटर असं आहे ना की 3 वेळेस 4 वेळेस 5 वेळेस करायला लागेल तुम्हाला, त्याच्यामुळे नंतर थोडंसं परफेक्शन यायला लागेल. पण मुलं काय करतात 1 2 3 वेळेस करतात आणि मग डिफिकल्ट आहे असं म्हणायला लागतात, बरोबर. बट तसं करायचं नाहीये, सोडायचं नाहीये, करत राहायचं 4 5 6 वेळेस नाही का. एक अशी स्टेज येईल की तेव्हा तुम्हाला पोटेन्शियोमीटरचे एकदम सर्व क्वेश्चन्स व्यवस्थित जमायला लागतील. फक्त मी रिक्वेस्ट हे करतोय की पाठ नका करू, फक्त समजलं नाही तर पाठ नका करू. मी म्हणतोय की समजण्यासाठी खूप जास्त टाइम इन्व्हेस्ट करा आणि ते थेरोटिकल लेक्चर पहा, एक ना एक डिटेल कव्हर केलेलं आहे ते प्लीज समजून घ्या. आणि ते जर का त्या पद्धतीने जर का तुम्हाला समजलं ना तर न्यूमेरिकल करायला बिलकुल काही वेळ लागणार नाही. पहा आता 2 स्टुडंट्स एक्स अँड वाय परफॉर्म पोटेन्शियोमीटर एक्सपेरिमेंट सेपरेटली. ठीक आहे, चलो. नल पॉइंट वॉज ऑब्टेन्ड ॲज शोन इन डायग्राम. ओके, ठीक आहे. एक्स इन्क्रीजेस व्हॅल्यू ऑफ आर. ठीक आहे यार, पहा काय इथे पाहू शकता तुम्ही की हा आपला मेन बॅटरी आहे, हा रेजिस्टन्स आहे, व्हेरिएबल रेजिस्टन्स. पोटेन्शियोमीटरचा एक्सपेरिमेंट आहे बरं हा. ठीक आहे, तुम्हाला सांगतोय पहा काय आहे एक्झॅक्टली. तर मेन बॅटरी ही आहे, तर ती ही आहे इथे. रेजिस्टन्स करंट कंट्रोल करण्यासाठी तो आहे हा. की आहे, कीची गरज नाही की अशी आपण क्लोजच केलेलं असतं असे, बरोबर. त्याच्यानंतर हा पहा EMF दिसतो का तुम्हाला इथे, EMF बरोबर ना. हे असं आपण बॅलन्स करत असतो ना, तर तो हा EMF वाला बॅटरी आहे, बरोबर. त्याच्यानंतर इथे एक शंट रेजिस्टन्स आहे आणि सोबत त्याच्या एक की आहे नाही का. याच्यासोबत एक शंट रेजिस्टन्स आहे आणि त्याच्यासोबत एक की आहे. ओके, असं काहीतरी सीन आहे इथे नाही का. वाचतो जरा पुढे मी, पहा काय म्हणतात इथे. एक्स इन्क्रीजेस व्हॅल्यू ऑफ आर. एक्स ना आरचा व्हॅल्यू वाढवतोय म्हणे, म्हणजे एक्स परफॉर्म करते वेळी, ऑपरेशन परफॉर्म करते वेळी याचा व्हॅल्यू वाढवतोय. ठीक आहे. अँड वाय डिक्रीजेस व्हॅल्यू ऑफ एस म्हणे, वाय एसचा व्हॅल्यू डिक्रीज करतो म्हणे.
वाय एसचा व्हॅल्यू, हे पहा हे एस आहे, एस वाय एसचा व्हॅल्यू जरा कमी करतोय, एसचा व्हॅल्यू वाय कमी करतोय म्हणे. ठीक आहे यार, चलो ओके मान्य आहे. बघूया तरी पुढे काय. विदाउट एनी अदर चेंज. ठीक आहे यार, चलो ओके. पोझिशन ऑफ नल पॉइंट ऑब्टेन्ड बाय स्टुडंट्स एक्स अँड वाय रिस्पेक्टिव्हली आर. एक्स आणि वाय ज्यावेळेस हे ऑपरेशन करतायत ना, तर नल पॉईंट कुठे येईल असं ते विचारतात आपल्याला. हवं तर क्वेश्चन परत एक वेळेस व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या. काय क्वेश्चन नीट वाचून घेऊया आपण. पहा, 2 स्टुडंट्स एक्स अँड वाय परफॉर्म पोटेन्शियोमीटर एक्सपेरिमेंट सेपरेटली. दोघे अलग अलग सेपरेटली ऑपरेशन परफॉर्म करतात. ठीक आहे, मला वाटतं हे इंटरनल रेजिस्टन्स वाला क्वेश्चन दिसतो, पण इंटरनल रेजिस्टन्स ॲज सच असं विचारलं गेलेलं नाहीये. काही मुलं म्हणतील इंटरनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला पाठ करतो आम्ही. हो, इंटरनल रेजिस्टन्सचा आर्टिकल आहे इथे, पण विचारलंच नाही इंटरनल रेजिस्टन्स. काहीतरी घुमवून फिरून दुसराच क्वेश्चन विचारलाय. म्हणून मी म्हणत असतो कधी पण की एक्सप्लेनेशनला थोडंसं जास्त इम्पॉर्टन्स द्या, कारण की एंट्रन्स एक्झाममध्ये सीईटी कसं पण क्वेश्चन विचारू शकते घुमवून फिरून, नाही का, जे की नाही येणार तुम्हाला जर का फक्त फॉर्म्युला पाठ कराल तर. ओके, तर पहा यार, तुम्हाला हे समजलं पाहिजे, हे तर इंटरनल रेजिस्टन्सवाला डायग्राम आहे. कारण की फक्त ईएमएफ जर का मेजर करायचा असेल ना, फक्त ईएमएफ जर का मेजर करायचा असेल तर फक्त इथे बॅटरी असते. अरे पण इथे तसं नाहीये. या बॅटरीसोबत इथे पॅरलमध्ये एक रेजिस्टन्स पण आहे, इथे की पण आहे. आठवतं का रेजिस्टन्स, इंटरनल रेजिस्टन्स मेजर करते वेळी हा की ओपन केला होता, मग रिडिंग घेतला होता, मग की क्लोज केला, मग त्याच्यानंतर रिडिंग घेतलं, त्याला L2 बोलला होता, असं काहीतरी केलं होतं आपण. बरोबर. आता मग पुढे वाचतो मी. पहा, तर काय झालं माहिती का, एक्सनी हा एक्सपेरिमेंट केला. कसा केला, आरचा व्हॅल्यू वाढवून केला. हे पहा, आरचा व्हॅल्यू जर का तुम्ही वाढवाल ना, आरचा व्हॅल्यू जर का तुम्ही वाढवाल, बरोबर, तर करंट कमी होईल. म्हणजे करंट थोडंसं कमी निघेल बाहेर हा रेजिस्टन्स वाढवल्यानंतर. करंट कमी म्हणजे काय यार, V इज इक्वल टू IR. करंट कमी म्हणजे काय, व्होल्टेज ड्रॉप कमी कमी व्हायला लागेल. म्हणजे इथे ना व्होल्टेज ड्रॉप कमी 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 व्हायला लागेल. म्हणजे इतक्या व्होल्टेजला बॅलन्स करण्यासाठी इथे थोडंसं जास्त जायला लागेल. म्हणजे नल पॉईंट इकडे शिफ्ट होईल, इकडे राईटला शिफ्ट होईल नल पॉईंट. हे समजतं का. ठीक आहे, पुढे वाचतोय. वाय डिक्रीजेस व्हॅल्यू ऑफ एस म्हणे. वाय काय करतो माहिती का, वाय एक्सपेरिमेंट परफॉर्म करते वेळी एसचा व्हॅल्यू, एस म्हणजे हा वर, हा इथला शंट, हा रेजिस्टन्स, त्याचा व्हॅल्यू कमी करतोय म्हणे. वाय त्याचा व्हॅल्यू तो कमी करतोय. ठीक आहे, मग ते म्हणतात पोझिशन ऑफ नल पॉईंट ऑब्टेन्ड बाय स्टुडंट्स एक्स अँड वाय रिस्पेक्टिव्हली आर. चलो ऑप्शन्स वाचतो जरा. ऑप्शन नंबर 1, वुड शिफ्ट टुवर्ड्स ए बाय बोथ एक्स अँड वाय. टुवर्ड्स ए म्हणजे काय, इकडे शिफ्ट होतो म्हणजे नल पॉईंट. नाही यार, आपल्याला हे एक तर 100% क्लिअर आहे की हा जर का तुम्ही वाढवाल, एक्सचा नल पॉईंटचा लेंथ जरा वाढला पाहिजे, बरोबर ना. तर हा इथून स्टार्टिंग आहे आपला, बरोबर ना. हा पॉझिटिव्ह पॉईंट, पॉझिटिव्ह वाला टर्मिनल आहे, इथून आपला स्टार्ट असतो ना नल पॉईंट मेजर करायचा, म्हणजे इथून आपला स्टार्ट असतो, बरोबर. तर ना एक 100% शुअर आहे की हा जर का तुम्ही वाढवाल तर नल पॉईंट तर खरं तर थोडंसं पुढे शिफ्ट झाला पाहिजे, म्हणजे बी कडे शिफ्ट झाला पाहिजे. एक्सचा नल पॉईंट बी कडे शिफ्ट झाला पाहिजे. पहिले तो शोधा. वुड शिफ्ट टुवर्ड्स ए बाय बोथ. नाही रे बाबा, नाही. वुड शिफ्ट टुवर्ड्स पॉईंट ए, ओके. वुड शिफ्ट टुवर्ड्स पॉईंट बी. नाही नाही नाही, एक्स आणि वाय विचारतात ना, एक्सचा बी कडे झाला पाहिजे. वुड शिफ्ट टुवर्ड्स बी बाय बोथ एक्स अँड वाय. ओके, ठीक आहे यार, चलो. वुड शिफ्ट टुवर्ड्स बी, वुड शिफ्ट टुवर्ड्स ए. ठीक आहे, हे पहा, हे दोन्ही सेम आहेत. बरं, हे दोघे काय म्हणतात माहिती का, एक्सचा नल पॉईंट हा बी कडे शिफ्ट होतो म्हणे. बी कडे म्हणजे इकडे शिफ्ट होतो म्हणे. एक्सचा नल पॉईंट हा इकडे शिफ्ट होतो असं ते म्हणतायत. एक्सचा नल पॉईंट इकडे शिफ्ट होतो असं ते म्हणतायत. हे समजते तुम्हाला. म्हणतो ठीक आहे यार, चलो ओके, तिकडे शिफ्ट होत आहे नल पॉईंट, मान्य आहे. पण आता वायचा नल पॉईंटचं काही समजत नाही यार. ओके, पहा, वायचा नल पॉईंट एक म्हणतोय की बी कडे शिफ्ट होतो वायचा पण नल पॉईंट, आणि एक म्हणतो ए कडे शिफ्ट होतो वायचा नल पॉईंट. मग थोडंसं आता विचार करायला लागेल की वायच्या नल पॉईंटसाठी काय, म्हणजे काय विषय. ते म्हणतं वायनी काय केलं माहिती का, वाय डिक्रीजेस व्हॅल्यू ऑफ एस. एसचा व्हॅल्यू वायनी कमी केला. इथला रेजिस्टन्स वायनी काय केलंय, जरा कमी केलाय. तो रेजिस्टन्स वायनी कमी केलेला आहे, बरोबर. मग विचार करतोय की तो रेजिस्टन्स जर का वायने कमी केला तर काय. तर पाहिलं रे, आता या पर्टिक्युलर रिजनमध्ये तुम्हाला थोडंसं पाहायचं आहे. ओके, थोडंसं रब करतो इथला पार्ट, तो व्यवस्थित थोडंसं रिप्रेझेंट करून दाखवतो मी तुम्हाला. इथे ओके. तर तिथे आपल्याला हायलाईट करायचं, बरोबर ना. आता पहा, काय आपला हा पोटेन्शियोमीटर. ओके, ठीक आहे. तर इथे जो डायग्राम होता आपला, बॅटरी होता, बरोबर, आणि इथे एक रेजिस्टन्स आहे एस म्हणून, इथे एक की आहे, बरोबर, आणि हा नल पॉईंट आहे. ते म्हणताय की एसचा व्हॅल्यू ना त्यांनी कमी केलाय. एसचा व्हॅल्यू काय केलाय, कमी केलाय. पण यार, एसचा व्हॅल्यू जर का तुम्ही कमी कराल ना, तर त्या केसमध्ये इथला पोटेन्शियल ड्रॉप कमी होत असतो. तिथला पोटेन्शियल ड्रॉप कमी होत असतो.
पोटेन्शियल ड्रॉप कमी होतो म्हणजे जो नल पॉईंट आधी मिळाला होता ना त्याच्यापेक्षा नल पॉईंट जरा अलीकडे मिळतो, म्हणजे ए कडे मिळतो नल पॉईंट. किती किती कुठे? ए कडे मिळतो. तुम्ही म्हणणार पोटेन्शियल ड्रॉप कसं काय कमी होतो, थोडंसं एक्सप्लेन करून सांगा सर, थोडंसं एक्सप्लेन करून सांगाल प्लीज. म्हणजे इथला व्हॅल्यू कमी केल्यानंतर इथे या रिजनचा पोटेन्शियल ड्रॉप कसा काय कमी होतो, कोणत्या बेसिसवरती सांगतात तुम्ही, बरोबर. आता मी हे एक्सप्लेन करण्यासाठी काय करतो पहा, एक थोडंसं एक्झाम्पल घेतो इथं. समजा यार याचा व्हॅल्यू से 10 व्होल्ट आहे, बॅटरीचं व्हॅल्यू 10 व्होल्ट आहे, बॅटरीला इंटरनल रेजिस्टन्स पण असेल से फॉर एक्झाम्पल 2 व्होल्ट. किती किती? 2 व्होल्ट, बरोबर. हा एसचा व्हॅल्यू समजा 8 व्होल्ट, 2 व्होल्ट नाही यार, 2 ओहम, आणि एसचा व्हॅल्यू 8 ओहम. मान्य तुम्हाला? असं काहीतरी आहे सीन नाही का. आता मी काय करतोय माहिती का, जरा करंट काढतोय. करंट तुम्हाला हे समजतं यार की इथून जो करंट फ्लो होणार आहे ना, इथून जो करंट फ्लो होणार आहे ना, तर तो 1 एम्पियर असेल. 1 एम्पियर पहा ना. करंट म्हणजे आय म्हणजे काय, व्ही बाय आर. व्होल्टेज व्ही, आर तर टोटल 2 + 8 जर का कराल तर 10च बनणार आहे. सो 10 बाय 10 कराल तर 1 बनणार आहे. 1 याच्यावरती व्होल्टेज ड्रॉप किती आहे रे, 8 व्होल्ट आहे. 8 व्होल्ट आय इंटू आर व्होल्टेज ड्रॉप असतो. करंट आय म्हणजे 1 आहे इंटू 8 व्होल्ट ड्रॉप आहे, इथे 2 व्होल्ट ड्रॉप आहे. हे तुम्हाला समजलं. आता मी काय करतोय माहिती का, आता मी जरा करंट मी आता इथला हा जो रेजिस्टन्स आहे त्याला जरा कमी करून पाहतोय काय होतं. तर मी 8 वरतून डायरेक्टली 3 करतोय. किती किती? 3 करतोय. मग आता तुम्ही मला हे सांगा, आधी 8 व्होल्ट ड्रॉप झाला होता, बरं 8 व्होल्ट झाला होता, हा आता 3 केला मी तिथे. आताचं करंट सांगा बरं, व्ही बाय आर ना, व्होल्टेज व्ही बाय आर करंट ना, व्होल्टेज तर 10 आहे यार, रेजिस्टन्स 3 + 2 कराल तर 5 बनेल ना, दॅट इज 2 एम्पियर बनेल ना. व्होल्टेज ड्रॉप इज इक्वल टू आय इंटू आर ना, आय इंटू आर, 2 × 3 दॅट इज 6 व्होल्ट ना, 6 व्होल्ट ड्रॉप झाला ना इथे. म्हणजे व्होल्टेज ड्रॉप कमी झाला की नाही, व्होल्टेज ड्रॉप 8 व्होल्ट वरतून 6 व्होल्ट झाला. म्हणजे याच्यावरती जर का व्होल्टेज ड्रॉप कमी होत असेल यार, हे आणि हे तर पॅरलल ना, इथे पण 8 व्होल्ट झाला. खरं तर इथे पण 8 व्होल्ट झाला. तुम्ही म्हणाल कसं काय, हे पहा इथून जातोय मी, 10 व्होल्टचा ड्रॉप, 10 व्होल्टचा ड्रॉप, कारण की बॅटरी आहे, ओके. आणि करंट तर 2 आहे ना, 2 इकडे जातो ना, इकडे 2 × 2 4 ना, 4 व्होल्टचा गेन इकडे जाते. 10चा ड्रॉप, 4चा गेन, म्हणजे 6चा ड्रॉप, बरोबर आहे. म्हणजे इथे जितका ड्रॉप झालाय तितका ड्रॉप आपल्याला इथे पण पाहिजे असतो वायरवरती, बरोबर. ऑलरेडी आधी तर 8 व्होल्टचा ड्रॉप झाला होता, पण आता फक्त 6 व्होल्टचाच ड्रॉप पाहिजे तुम्हाला, कारण की यांनी याची व्हॅल्यू कमी केलेली आहे. मग 6 व्होल्टचाच ड्रॉप पाहिजे म्हणजे लेंथ कमीच होणार आहे, म्हणजे ए कडे जाईल याचा. सो आन्सर शुड बी ऑप्शन नंबर डी, ओके. पण इतकं व्हॅल्यू वगैरे ॲझ्युम करून एक्सप्लेन करण्याची गरज नाही. तुम्ही असा पण विचार करू शकता. कसा सांगतो मी तुम्हाला, इंटरनल रेजिस्टन्स आणि एक्सटर्नल रेजिस्टन्स ज्या रेशोमध्ये असतात त्या रेशोमध्ये तिथे ड्रॉप होत असतो. म्हणजे सांगतो तुम्हाला काय सांगतो मी तुम्हाला, हा 2 असेल, हा पण 2 असेल, तो दोघांवरती सेम ड्रॉप होतो. म्हणजे याच्यावरती 5 व्होल्ट, याच्यावरती 5 व्होल्ट, 10 व्होल्टला इक्वली डिस्ट्रीब्यूट केलं जातं. हा 2 असेल, हा 3 असेल, तर या 10 व्होल्टला 2:3 या रेशोमध्ये डिवाइड करायचं. 10ला 2:3 या रेशोमध्ये डिवाइड करायचा. 2:3 म्हणजे 4:6 बनणार. 4 + 6 = 10. सो वरती 4 खालती 6 असं होत असतं. म्हणजे हा जसा कमी कराल ना, याच्यावरतीचं व्होल्टेज कमीच होतो ऑटोमॅटिकली. सो याच्यावरतीचं व्होल्टेज कमी म्हणजे डेफिनेटली पोटेन्शियल ड्रॉप कमी व्हायला लागेल, ओके. पोटेन्शियल ड्रॉप कमी म्हणजे कमी लेंथवरती तो बॅलन्स होऊन जाईल, असा विषय आहे इथे, ठीक आहे. नाउ सी गाइस, क्वेश्चन नंबर 38 काय म्हणतात, करंट ड्रॉन फ्रॉम बॅटरी इन अ गिव्हन नेटवर्क विल बी. तर हा जो बॅटरी आहे ना, हा बॅटरी किती करंट पाठवतोय हे आपल्याला ते विचारतात, बरोबर. तर आता हे काय यार, म्हणजे समजत नाही हा कसा सर्किट आहे नाही का. मला वाटतं हे असा सर्किट दिसतोय, डायरेक्टली विस्टन्स नेटवर्क दिसतोय. हा एक्सप्लेन करतो काय, पहा. बॅटरी किती आहे पहा, 6 व्होल्ट. पहा आता हे दोन्ही पॉईंट एकच आहेत, बरं. ते दोन्ही पॉईंट एकच आहेत. म्हणजे बॅटरी जेव्हा करंट पाठवते ना, तेव्हा या पॉईंटवरती जाणार आहे आणि तिथून तो डायव्हर्ट होणार आहे. पहा बॅटरी जेव्हा करंट पाठवते ना, या पॉईंटवरती जाणार आहे आणि तिथून डायव्हर्ट होणार, इकडे थोडं इकडे थोडं. हे मान्य तुम्हाला? झालं, डायव्हर्ट झाला. आता या 3 ओहम रेजिस्टन्स आणि इकडून 3 ओहम रेजिस्टन्स वरतून जाणार आहे, 3 ओहम आणि 3 ओहम. मान्य तुम्हाला आहे, बरोबर. आता 3 ओहम वरतून पुढे जाते वेळी इथे एक असा पॉईंट लागलाय, त्या पॉईंटला ए बोलतो मी. या 3 ओहम वरतून जाते वेळी इथे एक पॉईंट तुम्हाला लागलाय, तो पॉईंट आहे ए. मान्य? यस. या खालच्या 3 ओहम वरतून जाते वेळी इथे एक तुम्हाला पॉईंट लागलाय जो की आहे बी. हे पहा, खालच्या 3 ओहम वरतून जाते वेळी इथे एक पॉईंट लागलाय तुम्हाला, तो आहे बी. काय? बी आहे, बी. मान्य? आता मी तुम्हाला हे सांगतोय की हा पॉईंट आणि हा पॉईंट सेम आहे, कारण की याच्यामध्ये काही कॉम्पोनंट आहे का नाही ना, म्हणजे या दोन्ही पॉईंटला एकच कन्सिडर करा. मग त्या बी पॉईंट नंतर 2 ओहम आहे, बी पॉईंट नंतर 2 ओहम आहे. पहा, बी पॉईंट नंतर हा 2 ओहम आहे.
बरोबर. बी पॉईंट नंतर 2 ओहम जिथे एंड झालाय, ऍक्च्युली बी पॉईंट नंतर 2 आहेत. बी पॉईंट नंतर एक तर हे आहे 5 ओहम, नंतर 2 ओहम आहे. पहा ना, बी पॉईंट नंतर म्हणजे हा जो पॉईंट बी पॉईंट नंतर एक तर 5 ओहम आहे नाही तर 2 ओहम आहे, मान्य. ए पॉईंट नंतर पण एक तर 2 ओहम आहे नंतर 5 ओहम आहे. ए पॉईंट नंतर पण एक तर 5 ओहम आहे नंतर नाही तर 2 ओहम आहे असा. मग ए पॉईंट नंतर हा जो 2 ओहम आहे किंवा बी पॉईंट नंतर हा जो 2 ओहम आहे ते दोघे मिळून एकाच ठिकाणी कुठेतरी मीट होणार आहे. ए पॉईंट नंतर जो 2 ओहम आहे, बी पॉईंट नंतर जो 2 ओहम आहे, तो दोन्ही मिळून एकाच ठिकाणी कुठेतरी मीट होणार आहे. कारण म्हणजे हे तर हेच आहे, विस्टन्स नेटवर्कच आहे. हा विस्टन्स नेटवर्कच आहे. तरी पण जर का नसेल समजलं तर मी तुम्हाला एक सांगतोय, पहा असं करू शकता का. पहा काय करा माहिती का, या दोघांना असं चिपकवा, मान्य. त्याच्यानंतर याला हे जे आहे ना, हे असं असं याला जरा असं असा करून टाका, असा असा या डायरेक्शनमध्ये असा करून टाका, बरोबर ना. हे असं जे आहे ना याला असं कर, समजलं आहे, बरोबर. मग त्याच्यानंतर थोडंसं अवघड एक्सप्लेन करणं हे, ओके. अशा शेपमध्ये येऊन जातो रे तो. एकदा परत ट्राय करतो. पहा काय, पहिले तर आन्सर काढूया, त्याच्यानंतर मी तुम्हाला हे सांगेन की कसं चेंज करायचं सो दॅट तो तसा दिसेल तुम्हाला, ओके. पहा विस्टन्स हे पहा 3322 विस्टन्स नेटवर्क 100% आहे, बरोबर. इंटरनल रेजिस्टन्स वगैरे काही नाही आहे ना. हा ठीक आहे, चलो ओके. तर 3 + 2 इज 5. 3 + 2 इज 5. 5 पॅरलल म्हणजे 5/2. सो नेट रेजिस्टन्स इज 5/2. आता नेट करंट म्हणजे काय, करंट म्हणजे V/R. करंट V आहे 6 डिवाइड बाय 5/2 करा, 2 जातो वरती, सो 12/5. 12/5 काय बनतो रे, 2.4 बनतो. 2.4. सो आन्सर शुड बी गाइस 2.4. ऑप्शन नंबर ए हा आपला इथे आन्सर असला पाहिजे, ओके. आता मी काय सांगतो नीट पहा काय. तर पाल रे, आता हे थोडंसं समजवण्याचं ट्राय करतो मी तुम्हाला की हा त्याच्याशी कसं एक्झॅक्टली मॅच करतो. एक एक्सप्लेनेशन तर झालं बरं माझं, ओके. तो आय होप तुम्हाला समजला असेल, बट तो जर का नसेल समजला तुम्हाला तर पहा असं होऊ शकतं का, या दोघांना असं जॉईन करायचं आहे. हे असं आणि असं आहे ना यार, याला हे असं करा ना डायरेक्टली, असं डायरेक्टली करू शकतो ना मी याला, बरोबर. हा जो आहे ना हा याला डायरेक्टली इथे असं कनेक्ट करा, इथे कनेक्ट करा. मग तुम्हाला असं समजेल यार, ओके, की हा जो ब्रांच आहे, हा इथला ब्रांच, हा 5 ओहमवाला, तर तो मधातला ब्रांच आहे, हा असा मधातला ब्रांच आहे, बरोबर. मग त्या मधातल्या ब्रांचला असे 2 ब्रांचेस येतात, 3 ओहम. इथले 3 ओहम असे येतात आणि मीट होतात. हे असे 2 3 ओहम येतात आणि मीट होतात, बरोबर. आता या मधातल्या ब्रांच पासून असे 2 ब्रांचेस जात आहेत परत आणि ते एकाच ठिकाणी कुठेतरी मीट होणार आहेत. पहा ना, हा एक ब्रांच आणि हा एक ब्रांच, बरोबर ना. हा एक ब्रांच आणि हा एक ब्रांच, तर एकाच ठिकाणी कुठेतरी मीट होणार आहेत, ओके. सो ॲक्च्युअलमध्ये तो विस्टन्स नेटवर्कच आहे, फक्त दिसायला थोडंसं वेगळं आहे, बट ठीक आहे यार, चलो. आय होप तुम्हाला समजलं असेल. सी क्वेश्चन नंबर 39 काय म्हणतात पहा. इन अ गिवन सर्किट करंट फ्लोइंग थ्रू इट इज, काय करंट किती फ्लो होतं इथून करंट, नाही का. आता आला क्रिचॉफ्स लॉचा क्वेश्चन. जातोय यार इथून करंट आय जातोय, बरोबर. अप्लाय करू आपण क्रिचॉफ्स लॉ, ओके. जातोय इथून ड्रॉप, बरोबर ना. सो -10 जातोय इथे पण ड्रॉप यार, -38 आय. गेन किती, 200 व्होल्टचा गेन, दॅट इज इक्वल टू 0. सो पहा रे, हे काय बनणार, हे 190 बनणार. 190 इज इक्वल टू 38 आय. दॅट मीन्स आयचा व्हॅल्यू गाईज, आय व्हॅल्यू इट इज इक्वल टू 190 डिवाइड बाय 38. काही होतं का पहा बरं, 19चं टेबल बनतं होतं, 19 10 190, 19 2 38. सो आन्सर बनतो 5. सो करंट इज गाईज 5 एम्पियर. दॅट इज ऑप्शन नंबर ए हा आपला इथे आन्सर असणार आहे. तर पाहाल रे, इथे आन्सर की पण मी तुम्हाला अटॅच करून दिलेली आहे. टोटल 39 क्वेश्चन्स आहेत, ओके. तर आय होप तुम्हाला समजलेलं आहे. बट प्रॉब्लेम एक होता यार की पोटेन्शियोमीटरवरती थोडेसे क्वेश्चन्स जास्त होते. सो पोटेन्शियोमीटर माहिती आहे की थोडंसं हेवी आहे, नाही का. तर मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला की तुम्ही थेरॉटिकल लेक्चर पोटेन्शियोमीटरचा 2-2 3-3 वेळेस पाहून एकदाच समजून घ्या. त्याच्यानंतर न्यूमेरिकल तुम्हाला मे बी जमून जातील व्यवस्थित, नाही का. जास्त काही प्रॉब्लेम नाही येणार. पण थेरी व्यवस्थित नसेल ना, प्रत्येक न्यूमेरिकल ज्यावेळेस तुम्ही कराल ना पोटेन्शियोमीटरचा, समजून घ्या की तुम्हाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम फेस करायला लागतो त्याचा, ओके. तर या सेशन मी ते क्लोज करतो. आजच्या सेशनमध्ये आपण विस्टन्स नेटवर्क, क्रिचॉफ्स लॉ, पोटेन्शियोमीटर, मीटर ब्रिज यांच्यावरतीचे MCQs केलेले आहेत. नेक्स्ट सेशनमध्ये आपण ॲमीटर आणि व्होल्ट मीटरचे PYQs करूया फ्रॉम MST CET 2020, ओके. सो टिल देन बाय एव्हरीवन.